राघव राजा राम पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा पतित पावन सीताराम। राजाधिराज रामचंद्र महाराज की जय। माझ्या नंतर बंधू वर्गाने म्हणायचं, हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे। माता भगिनींचा आवाज, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। सर्वांनी जय जयकार करूया। गोपाल कृष्ण महाराज की जय। याज्ञवल्क्य आश्रमाकडून पुढील वर्षीचा उत्सव जाहीर झाला आहे। पैकी माझी 3 कीर्तनं जाहीर झाली, आणखीन 2 जी होणार ती पण कालांतराने जाहीर होते। कोणताही विषय घेऊ, संतांचा घेऊ, राष्ट्रभक्तांचा घेऊ, पण पुढल्या वर्षासाठी सुद्धा अपेक्षा ही राहील की अल्पसंतुष्ट आपण न राहावं, पण लोकसंख्येच्या मनाने आता आपण 1% पण इथे नाही आहोत। आणि आपली अपेक्षा अशी आहे, या सगळ्या लोकसंख्येचं मन ढवळून निघावं। भौतिक शास्त्राचा अभ्यास केला तर आपल्याला हे प्रमाण कळेल। बादलीवर पाणी शुद्ध करायचं असेल तर त्यासाठी किती तुरटी टाकायला हवी त्याचं एक प्रमाण आहे। अर्थात चिमूटभर टाकली म्हणून उपाय होत नाही असं नाही, पण आपल्याला हवी तेवढी स्वच्छता तिथे उपलब्ध नाही होऊ शकत। त्या तुरटीचं प्रमाण वाढवणं, जितकी जास्त शुद्ध करणारी माणसं तयार होतात तितका समाज अधिकाधिक शुद्ध, अधिकाधिक निर्मळ होत जातो। साधं शास्त्र आहे। आणि ज्यांनी 50 वर्षापूर्वीचे आपले वंश कीर्तनं अनुभवली आहेत ती माणसं तर सहज सांगू शकतील की आपले बुवा तुमच्या समोर आहे, याला काही अर्थ नाही आहे। पण माझ्याही स्मृतीमध्ये आपले बुवांचं कल्याणमध्ये असो, भिवंडीमध्ये असो, दादरला असो, गोविंद स्वामी आपले यांचं कीर्तन आहे म्हटल्यानंतर साधारण कमीत कमी उपस्थिती 10,000 इथून सुरू व्हायचं सगळं। पोलीस पहाऱ्यापासून सगळ्या गोष्टी असायच्या। अर्थात ठीक आहे, त्यावेळेला टीव्ही नावाचा राक्षस नव्हता असं म्हणू आपण थोडासा,
पण टीव्ही असून सुद्धा हे शेवटी प्रबोधन आपल्यालाच केलं पाहिजे. सगळ्यांचं प्रबोधन करायचं थोडंसं असं की समजा आपल्या गोवांच्या ऐवजी इथे अशोक सराफची मुलाखत लावली तर काय माहिती. तर मग टीव्हीचे कार्यक्रम, माझं घर लांब आहे ही कारणं, मला हाफ डे मिळेल का नाही, ही सगळी कारणं बाजूला होतील का नाही. आणि मग त्याला 1 मिनिट का होईना बघण्यासाठी आपण येऊ. 2 तास मुलाखत होईल. त्या 2 तासात आपण काय ऐकणार. मी कलाकार कसा झालो, माझे काय चित्रपट झाले, त्याच्यात 2 गमती जमती काय झाल्या, मी पुढं काय करणार आहे, मुलाखत समाप्त. यातून माझ्या नित्य परमार्थासाठी, उपासनेसाठी, पुढच्या राष्ट्राच्या ध्येयात काय मिळत आपल्याला. पण अशा एखाद्या मुलाखतीसाठी फक्त तो मनुष्य सिनेमातला वेल नोन पर्सनॅलिटी आहे. म्हणूनच आपण जर गर्दी करायची असेल तर मग अल्पशिक्षित आणि सुशिक्षित याच्यात काय फरक करावा. देखाव्याला बोलतो तो अल्पशिक्षित, पण मुख्य मुद्द्यावरती लक्ष ठेवतो तो सुशिक्षित. असंच आपण म्हटलं तर सुशिक्षित इतका मोठा समाज असताना त्यातले किती शिक्षक, किती विद्यार्थी, किती विद्यार्थ्यांचे सजग पालक यथाशक्ती शक्य असताना, खूप काही आटापिटा करून सगळ्यांनी त्रास करून घ्यावा असं नाही, पण किती येऊ शकतात याचा थोडा आपणच अंदाज काढूया आणि एक दुनियेला निरोप देऊया. नाही तर नेहमी असं होतं की सचिन तेंडुलकरची मुलाखत घ्यायची असेल तर स्टेडियम, आणि सैनिकाची सत्कार करायची असतील तर मंगल कार्यालय. म्हणजे त्या सैनिकाला सुद्धा वाईट वाटावं, मी का सैनिक झालो, क्रिकेटच बरी होती. असं होऊ नये यासाठी आपण अधिक व्यापक प्रमाणावर या देशभक्तांना वंदन करण्याचे महोत्सव केले. काही वेळाने त्याचा इव्हेंट तयार होतो. इव्हेंटमध्ये नुसतं आलं तरी सुद्धा अत्तर विकत घेतलंच पाहिजे असं नाही, दुकानात न गेलं तरी सुगंध मिळतो. असं किमान त्या दुकानाच्या प्रदर्शनीपर्यंत लोकांना आणणं तुमचं आमचं काम आहे. अर्थात गेली 5 वर्षे मी हेच काम करतो आहे, सातत्याने 10 वर्षे यासाठी झगडतो आहे आणि आज 10 वर्षात मला अनेक ठिकाणी याचं फार चांगलं स्वरूप प्राप्त झालंय. पूर्वी रत्नागिरीसारख्या ठिकाणी कीर्तन 100 माणसं आले की त्यांचे पितर उतरले इतका त्याला आनंद व्हायचा. 100 काय माणसं आहेत खरे म्हटलं. पण शेवटी 6 वर्ष अथक प्रयत्न करून आता रत्नागिरीचा कीर्तन महोत्सव प्रमोद महाजन स्टेडियम मध्ये होतो. 70 mm पडदे लावून होतो. किमान 15,000 खुर्ची लावलेली असते. मध्ये बसणारी बाहेर उभी असलेली माणसं म्हणून रोज 25,000 पेढा वाटावा लागतो. संपूर्ण कोकण विभागातले इकडच्या बाजूला तिकडच्या बाजूला सगळी माणसं 5-5 दिवस तिथं राहायला येतात. तो म्हणले आम्ही 5 दिवस कीर्तन ऐकू. चिपळुणामध्ये तो प्रयत्न यशस्वी झाला. यावर्षी बडोद्याला प्रयत्न यशस्वी करणार आहे. जानेवारीमध्ये 23 जानेवारी सुभाषबाबूंच्या जयंतीच्या निमित्ताने 7 दिवसाचा कीर्तन महोत्सव लावलाय. सगळ्या मराठी संस्था एकत्र केल्या. त्यांचे मुख्यमंत्र्यांपासून सगळ्यांना पकडलंय. म्हटलं क्रांतिकारकांचं वंदन करायला 50 माणसं पुरे का पुरे. 2 लाख वस्ती आहे मराठी लोकांची एका बडोद्यात. म्हटलं मला 10% 20,000 तरी माणसं पाहिजेत. झालं. आता स्टेडियम घेतलंय आणि सगळ्यांना आवाहन केलंय तुम्ही नक्की किती येणार ते सांगा, म्हणजे तशा खुर्च्या भाड्याने आणतो. ते तर सगळ्या आपल्या डोक्यावर पडायच्या. तो सांगायला आनंद वाटतो. सगळ्यांनी म्हणून अभियान चालवलं ना ते खूप छान होतं. आत्ता रजिस्टर्ड नोंद 14,000ची आलेली आहे की आम्ही येतोय, आमची खुर्ची बुक करा. ते 20चं टार्गेट ठेवलं होतं. ठीक आहे 14ला या थांबा. अजून जानेवारी माझ्या हातात आहे की अनेक गोष्टी करता येतील. पण या तऱ्हेनं काय होतं BBC पर्यंत मग ती न्यूज जाते. बापरे, सावरकरांचं सुभाषबाबूंचं स्मरण करायला 100-200 नसतात बरं. हजारोच्या संख्येनं माणसं यांना मानवंदना देण्यासाठी येतात. त्याने त्या नेत्याचं महत्व जगाच्या पातळीमध्ये जास्त मोठं होत जातं. एक साधं आपलं त्यातलं उत्तरदायित्व म्हणून आपण त्या ठिकाणी जावं. अशा महोत्सवाला आपण थोडं व्यापक स्वरूप देऊया. असो आख्यानाला आपण प्रारंभ करूया.
अरे 22 जून 40 हरिहरांची झाली भेट. 22 जून 40 हरिहरांची झाली भेट. भेटाया आले भेट ते नाम विनायक भट्ट. भेटाया आले भेट. सुभाषचंद्र बोस स्वतः होऊन मुंबईमध्ये येऊन उपस्थित झाले 22 दिनांकाच्या आधी. कारण झालं ते असं, 40ला दुसरं महायुद्ध आता कुठे स्फोट घेत आहे अशी अवस्था होती. या काळामध्ये भारतीयांनी आम्हाला मदत करावी, अधिकाधिक भारतीय लोकांनी आमच्या सैन्यात यावं असं आवाहन इंग्रज करत होता. तुम्ही जर या महायुद्धात आम्हाला मदत केली तर तुमचे अनंत अनंत अशा मागण्या आम्ही मान्य करू असं आश्वासन देत होता. पण इंग्रज भलता शहाणा, त्यांनी अट इतकीच घातली, काँग्रेस आणि मुस्लिम लीग या दोघांनी एकत्र करून मागणीचा कागद द्यावा. आम्ही तो मान्यच करणार आहोत. इकडं लोकांच्या मदतीचा ओघ सुरू झाला, पण कागद कधी व्हावा? हा कागद करण्यासाठी महात्मा गांधी बॅरिस्टर जिनांच्याकडे अनेक वेळा गेले. पण इतिहास दुर्दैवाने असा आहे की मोहम्मद अली जिना गांधींना या विषयावर भेटण्यासाठी जिना उतरून सुद्धा कधी खाली आले नाहीत. अनेकांनी तक्रार पण केली, बॅरिस्टर जिना ही काही वागायची पद्धत झाली. तुमचं गांधींचं डिस्प्यूट असेल पण असं नाही वागवत एखाद्या मोठ्या माणसाला. तुम्ही भेट पण घेत नाही. मला गांधींशी गप्पा मारायला काही त्रास नाहीये, पण ते ज्या कामासाठी आले त्या कामासाठी मी त्यांच्याशी बोलू शकत नाही, कारण मी कायद्याचा माणूस आहे, कायदे आजम होते ते. मला जर बोलणी करायची असतील तर गांधींनी किमान काँग्रेसची एनओसी घेऊन आलं पाहिजे. मी जे म्हणेन ते काँग्रेसला मान्य होणार आहे असा काही कागद त्यांनी दाखवतात का? काय म्हणून मी त्यांच्याशी गप्पा मारू या विषयावर? माउंटबॅटननी आपल्याला सांगितलंय मुस्लिम लीग आणि काँग्रेसने एकत्र येऊन मागण्यांचा मसुदा आणावा. या मागण्या आता कागदावर लिहिण्याच्या आधी जो माणूस माझ्या समोर बसलाय याच्याकडे काँग्रेसची एनओसी नको का? उद्या ह्याचा कागद केला, उद्या काँग्रेसने नाकारला, मला केवढ्याला पडेल ते? नेहरू नाही येऊ दे ना. गांधींना डावलून नेहरू येऊ शकत नाहीत. सॉरी. असा प्रकार झाल्यामुळे स्वतः सुभाषचंद्र बोस मुंबईत येऊन होते राहिले. त्यांनी जिनांची भेट घेतली. असं का करता? म्हणजे मिस्टर बोस तुम्हालाही कायदा कळतो, मलाही कायदा कळतो. तुम्ही 3 वर्ष काँग्रेसचे अध्यक्ष होता, 3ऱ्या वर्षी तुमची तब्येत बिघडली. एवढ्या एका कारणासाठी तुम्हाला अध्यक्षपदावरून या लोकांनी खाली गेलाय. त्याच्यानंतर तुम्ही बंगालमध्ये गेलात, कलकत्त्याला गेलात आणि स्वतःचा एक पक्ष काढला, ज्या पक्षाचं नाव फॉरवर्ड ब्लॉक असं होतं, जो पक्ष आजही विद्यमान आहे. बंगालमध्ये एक प्रांतिक पक्ष तुम्ही काढला, पण काँग्रेसमधनं बाहेर पडून तुम्ही दुसरा पक्ष काढला. हा तुमच्यावर दुसरा आरोप करून तुम्हाला कायमचं काँग्रेसमधनं रस्टिकेट याच लोकांनी केलंय. आता तुम्ही तरी कुठल्या अधिकाऱ्यांनी माझ्याशी बोलणार आहात? तुम्ही काँग्रेसचे अध्यक्ष नाही आहात, मी आहे अध्यक्ष. असं काय करताय? मी फॉरवर्ड ब्लॉकचा अध्यक्ष आहे ना. सॉरी, फॉरवर्ड ब्लॉक हा प्रांतिक पक्ष आहे, मी अखिल भारतीय पक्षाचा नेता आहे. माझ्याशी बोलणी करायला तेवढ्याच अखिल भारतीय पक्षाचा दुसरा नेता पाहिजे. आणि त्या चर्चेमध्ये हा विषय शेवटी झाला. मग समजा काँग्रेसला आपण थोडा वेळ बाजूला ठेवलं, तर जसं मुस्लिम लीग हा अखिल भारतीय पक्ष आहे, तसा त्या काळामध्ये अखिल भारतीय स्तरावर दुसरा एकच पक्ष शिल्लक होता, हिंदू महासभा. या हिंदू महासभेकडून कोणी अध्यक्ष आला तर चालेल का? जिना म्हटले मी स्वागत करीन. सावरकर माझ्याकडे येऊ देत, मी आणि सावरकर बसून मसुदा करायला माझी काही हरकत नाही, कारण ते विद्यमान हिंदू सभेचे अध्यक्ष आहेत. तुमच्यासारखे माजी काँग्रेस अध्यक्ष नाही आहेत, ते आजी अध्यक्ष आहेत. आणि ओके, हिंदू महासभा ही संपूर्ण देशभरामधली मोठी राजकीय चळवळ आहे, ती आपण मान्य करू.
आणि जिना तो आणखी म्हणाले, मला सावरकरांशी बोलायला जास्त आवडेल, पण मनुष्य आतून बाहेरून स्वच्छ माणूस आहे. जे करायचं आहे ते स्वच्छ बोलून करणं. मी जसं स्वच्छपणे बोलतो, मी पहिल्यांदा मुसलमानांचं हित बघणार, बाकी नंतर सगळ्या गोष्टी. तसं तितक्या स्वच्छपणे बोलणारा हा मनुष्य आहे. गेली 3 वर्ष हा माणूस अध्यक्षपदावरती आहे, तो तितक्या स्वच्छपणे सांगतोय, मी आधी हिंदूंचं हित बघणार, बाकी सगळ्या गोष्टी नंतर. आपल्याला काय सगळ्यांचं हित करायचं, भेंडीची भाजी नको. उगा गुळगुळी शेवाळं यावं, कुणी घसरावं, कुणी डोंगराव आपटावं, हे धंदे नाही आपल्याला करायचे. स्वच्छ बोल, काय बोलायचं तुला ते. आणि इतकं स्वच्छपणे आपल्याला आणि त्याच्या तत्वाला चिकटून असलेला मनुष्य. उगा आपलं ह्या वारे आले की ह्या तत्वाला जायचं नाही, ह्या वाऱ्याला ह्या तत्वाला जायचं. जिना मुळात याला कोणालाही पटणार नाही. तर जिना कितीही एका विचाराचे झाले तर त्याने स्वीकारलेली धारा त्यांनी कधी सोडली नाही. म्हणून सावरकर नेहमी सांगायचे, भारताला कोणत्याही शत्रूपासून धोका नाही, धोका स्वकीयांपासून आहे. पण जे पाहिजे ते करत नाही, तर करण्याचं त्यांच्या मनातच येत नाही. आणि अशा वेळेला जेव्हा सावरकरांच्या बरोबर ही भेट झाली, सुभाषबाबू सावरकरांना न्यायला आले होते, आपण जिनाकडे जाऊ. अर्थात 2च वाक्य बाहेर झाली, बाकी मग ते दोघं आत निघून गेले. ते सुखांसमोर झालं नाही. सावरकरांनी फक्त त्यांना शांत केलं, मिस्टर सुभाष, भावनेच्या भरात जाऊ नका, आपण जिनाकडे जायचं नाही. बोलणी करायला माझी हरकत नाही, पण त्यांना निरोप पाठवायचा, आम्ही अमुक ठिकाणी येतो, तुम्ही त्या ठिकाणी या. आपण त्याच्या दारात नाही जायचं. कायदा आपल्याला असं सांगतो, आपण जर आपला जिना उतरला तरी त्याचा जिना उतरला पाहिजे. आपण त्याच्या दारात गेलो की आपल्यालाच फक्त गरज आहे असा अर्थ होतो. लोकांसमोर हे चित्र नका उभे करू. आपण त्याच्या दारात गेलो की तो फोटो पडेल आणि पेपरला टाकेल की हे दोघं माझ्याकडे स्वराज्याची भीक मागायला आले होते म्हणून. जिनाला आम्ही खूप चांगलं ओळखतो. सुभाष कागद केला, माउंटबॅटनने सही केली, ते होणार आहे असं आपल्याला वाटतंय का? खरं सांगू, मागाईच्या भानगडीत नका पडू आता, मिळवायच्या भानगडीत नका. दिलं तर देता का, द्याल का, कधी देता, नका प्रार्थना करू. एक घाव असा घाला की गचांडी पकडायचे बाहेर फेकून द्यायचं. चालतं हो, माझंच आहे, मी काय मागतोय तुला सारखं? ते माझंच घर मला देता का म्हणून मी प्रार्थना करत बसू? गेट आउट. याच्यानं कसं शक्य आहे? पुढची बोलणी आत. अर्थात हे पुढे काय झालं हे बाबूजींनी फार नंतरच्या काळात प्रकट केलेली गोष्ट आहे. सावरकरांनी सुद्धा जवळजवळ 47 नंतर या सगळ्या उघड केलेल्या गोष्टी आहेत. त्या काळात नक्कीच त्या उघड नव्हत्या. बाहेर आल्यानंतर सगळ्यांनीच चेहरे असे वाईट केले होते की काहीही यातलं चांगलं झालेलं नाही. पण जेव्हा ते 47 नंतर उघड केलं आलं तेव्हा लोकांच्या पर्यंत पोचलं की सावरकरांनी एक मोठा प्लॅन डोळ्यासमोर ठेवला आहे. सुभाष, तुझ्या मनात पहिल्यापासूनच आहे की आपलं भारतीयांचं सैन्य उभं करावं आणि इंग्रजाशी 2 हात करावे. याबद्दल तूही कार्यरत आहेस, मी पण आहे, तुला माहिती आहे. ओके, आता दुसऱ्या गोष्टीकडे जाऊ. गेली 3 वर्ष म्हणजे आता 40 साल चालू आहे, याच्या अलीकडे 39, 38, 37 3 वर्ष सावरकर याच एका गोष्टीचा प्रचार करत फिरत होते की महायुद्ध समोर येत आहे. या महायुद्धामध्ये इंग्रजाला आपल्या सैनिकांची नितांत गरज लागणार आहे. तेव्हा ज्यांना भारताच्या स्वराज्याची इच्छा आहे अशा हजारो युवकांनी इंग्रजाच्या सैन्यात भरती व्हा आणि शस्त्रसज्ज राहा. वेळ आली की शस्त्र कशी फिरवायची ते ठरव. आता काही लोकांनी पुढचं वाक्यच ऐकलं नाही. सावरकर प्रचार करतायत इंग्रजाच्या सैन्यात शिरा, म्हणजे सावरकर इंग्रजाचाच माणूस असला पाहिजे. अर्थात ही हाकाटी तेव्हाच कुठली होती. लोकांनी सावरकरांना पण सांगितलं, तात्या तुमच्याबद्दल बाहेर लोक असं म्हणतायत, ते जाऊ दे. ज्यांना डाव कळतच नाही त्यांची डोकी चमचा एवढीच आहेत. स्वयंपाकघरामध्ये डाव आणि चमचा नावाचे जे 2 पदार्थ आहेत. डावाचं मोठं जरा डोकं असतं,
त्या चमच्याचं डोकं एवढंच असतं, त्या चमच्याला कसं कळणार डावाचं योग्यता काय? चमचा तो शेवटी चमचाच. अन्नाचं काम अन्न करते, तोंडाचं काम तोंड करते, स्वतःला काही मिळत नाही तरी मध्ये लुडबुडते. ते प्रत्येक जण चमचाच असतो या जगातला. त्या चमच्याला कुठे लक्ष देतात? अनेकांनी सावरकरांचा विकृतवीर या नावाने सुद्धा निषेध केला होता की हा इंग्रजाचा पेड सर्वंट आहे. पण ज्या विद्वानांनी ह्या सगळ्या निंदेचा प्रकार केला त्या विद्वानांना पहिली ओळ वाचता येत होती आणि पुढची वाचता येत नव्हती असं काही म्हणता येत नाही. काय राजकीय लाभांसाठी मूर्खासारखी माणसं बोलली देव जाणे, पण सावरकरांच्या सगळ्या भाषणाचा स्वच्छ उल्लेख पोलीस रेकॉर्डमध्ये आहे. त्याच्यात ते सांगत होते, शस्त्र सज्ज व्हा, नंतर बंदुकांची टोके कशी वळवायची ते ठरवू. अर्थातच याचा अर्थ होता 3 वर्ष सावरकर या सैनिकांचं नेतृत्व करेल अशा एका नेत्याच्या शोधात होतेच. अखंड ध्यास एका गोष्टीचा लागला की कसा भगवंत पुरा करतो त्याचं ते साक्षात रूप होतं. सुभाष आल्यावर एवढा आनंद झाला. 3 वर्ष त्याची मी वाट पाहतोय की असा एखादा नेता पाहिजे देशातला की हे सगळे सैनिक त्याच्या हाताखाली जाते. सुभाष आत्ता इंग्रजाच्या सैन्यात जवळजवळ आपल्या विचाराची लाखभर सेना सामील आहे. डाव असा करायचा आहे, तुम्ही भारताबाहेर जायचं. हिटलर आणि जर्मनी तुम्हाला मदत करायला सिद्ध आहेच, त्यांनी आधीच ते जाहीर केलंय. जर्मनी जर गाठलीत तर जर्मनीमधली आणि युरोपामध्ये असलेली भारतीय माणसं एकत्र करून एक फौज तयार करते. अर्थात ती काही फार मोठी नसेल. त्याला दुसरा सोपा उपाय, जर्मनी त्याचं सैन्य इंग्रजावर पाठवेल. इंग्रज स्वतःच्या बचावासाठी जर्मनीशी लढायला भारतातलं सैन्य पाठवेल. या भारतीय सैनिकांना सूचना जातील, थोडा वेळ लढल्यासारखं करा, बंदुका खाली ठेवा. हे सगळे सैनिक जर्मनांचे युद्ध कैदी होते. जर्मनी त्याच्या विमान खर्चाने हे सगळे सैनिक जर्मनीत घेऊन जाईल. लक्षात येतं सुभाष? आणि शस्त्रासकट ट्रेनिंग रेडीमेड असलेली एक फौज तुझ्या हातात मिळेल. सेम थिंग जर्मनीला जपान पाठिंबा देणार आहे. जपानशी लढण्यासाठी जेव्हा आपला खूप मोठा सैनिक ट्रूप जाईल त्याच सूचना त्यांच्यापर्यंत असतील. आणि लक्षात ठेवा, जे प्लॅन केलं तसं ते झालंय बरं. जेव्हा जपानशी लढण्यासाठी 1 नाही 2 नाही 40,000 सैन्य पाठवलं होतं, त्यांनी थोडा वेळ लढण्यासारखं झालं, बंदुका खाली ठेवल्या. जपानने स्वतःच्या खर्चाने युद्धबंदी जपानमध्ये नेले. तिथं नेल्यानंतर त्यांचा प्रमुख, त्याचं नावही जाहीर झालंय, अर्जुन सिंग नावाचा प्रमुख होता. त्याला जेव्हा विचारलं की इथे सुभाषचंद्र बोस येणार आहे, तुम्ही त्यांना जर सहभागी होणार असाल तर तुमच्या तुरुंगाच्या सगळ्या शिक्षा माफ करून आम्ही तिकडे सोडायला तयार आहोत, नाही तर तुम्ही युद्ध कैदी म्हणून राहणार आहात. असं विचारल्यानंतर जपानी अधिकाऱ्याला तो अर्जुन सिंग म्हणाला, त्यासाठीच आलोय. इतक्यानंतर जपानने हे जाहीर केलं की 40,000 ग्रुपचा नेता हे आम्हाला स्वच्छ सांगत होता की आता हे आतल्या ऑर्डर करून देत होतं, आपल्याला माहीत नाही त्यांच्यापर्यंत निरोप कसे पोचत होते, आपल्याला कल्पना नाही. पण खरंच 40,000च्या ट्रूपने जपान समोर बंदुका खाली ठेवल्या, 20,000 लोकांनी जर्मनी समोर बंदुका खाली ठेवल्या. ज्याने कोणी निरोप पाठवले असतील त्याहीपेक्षा या 2 नेत्यांवर विश्वास ठेवून आज लक्षावधीची सेना आपापली कामं चोख जगाच्या पातळीवर करते. ही या 2 नेत्यांची उंची लोकांच्या मनातली प्रीती दाखवते, भक्ती दाखवते, योग्यता दाखवते. माणसं खूप आम्हाला सांगत असतात अशी, सावरकरांनी भाषण करण्यामध्ये काय केलं, तोंड जरा नीट करायला. अहो म्हणलं, ते सैन्यात शिरा असं जेव्हा म्हणत होते तेव्हा त्यांचं ऐकून लाखभर माणसं सैन्यात शिरली. तुझ्या मैतीला 10 पेक्षा जास्त येतील अशी माझी कल्पना नाही. एका वाणीच्या जोरावर माणूस काय करू शकतो. आणि त्या काळामध्ये अमेरिका रिटर्न माणसाची फार काळजी नव्हतीच. अंदमान रिटर्न असेल त्याचा भाव जास्त असायचा. मात्र सुभाष, ही सगळी योजना कार्यान्वित होण्यासाठी अत्यावश्यक आहे भारताबाहेरचा.
आपली अशी इकडं तिकडं गेलेली सेना एकवटा भारतावर चाल करून द्या आणि मला स्वराज्य देता का असा प्रश्नही न विचारता फक्त दिल्लीत उभारून सांगा, गेट आउट फ्रॉम इंडिया. माझ्या संसदेतले हे किमान 4 तरी अधिकार आहेत ना, तर माझ्याच घरात मी भीक मागायची आहे? मागणं सोडा, मिळवण्यासाठी खंबीर व्हा. जपानमध्ये रास बिहारी बोस आहेत, ते मला पत्र सांगत असतात, टाकत असतात. रास बिहारींनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी एक छोटी फौज तिकडे तयार केली आहे, त्यांना ही नेतृत्वाची गरज आहे. रासबिहारी वृद्ध झालेत. सुभाषने विचारलं, जपानमधलं तुमच्याकडे पत्र येतं, पोलिसांनी न वाचता? इंग्रजी पोलिसाला काय कळतं? आपलं डोकं त्याच्या पुढे चालवायचं. रासबिहारींचं पत्र जपानच्या बुद्ध विहारात जातं. बुद्ध विहाराकडून मला तत्वज्ञानाचं पुस्तक येतं, वाचा एका अभिप्रायार्थ. हे जपानमधून पाठवलेलं पुस्तक दादरच्या बुद्ध विहारात येतं. दादरचा बुद्ध भिक्षू ते मला आणून देतो. मी भगवान बुद्धांचे विचार वाचत असतो आणि मग त्याला जे बुक बाइंडिंग केलेलं असतं ते जाड पोठ्याचं बाइंडिंग काढलं की रासबिहारींचे पत्र माझ्यापर्यंत पोचत असते. ही गोष्ट इंग्रजाला 48लाच घरी गेल्यावर कळली. ते काय मेल्यांनी पोस्ट पण शोधले होते. बरं, बुद्ध व्यवहारातून माझ्याकडे पुस्तक यायला कोणाचाच काही आक्षेप नव्हता, पण मी बुद्धांच्या अहिंसा तत्वज्ञानाला विरोध करून राष्ट्रासाठी शस्त्र घेतलं पाहिजे असं जरी म्हणत होतो तरी मी गौतम बुद्धांचा द्वेष कधीच केला नाही. मी बुद्धाच्या तत्वज्ञानाचा द्वेषी कधीच नव्हतो. किंबहुना संन्यस्त धर्मासाठी तो किती चांगला आहे म्हणून ओम नमो भगवते बुद्धाय या नावाने संपूर्ण एक नाटकासारखं लिखाण सावरकरांनीच केलंय. अनेकांना त्या गोष्टी माहीतच नसतात. भांडणं लावण्यासाठी नावं वापरायची. त्यामुळे माझ्याकडे सगळे बौद्ध भिक्षूही येतात, रासबिहाऱ्यांचे निरोप येतात. मात्र आता वेळ नको घालू. सुभाष, चल 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 बाबा रे. अरे दीक्षा देतो रणयज्ञाची. अर्थात माझ्या बोलण्याचा गैरसमज नका करू. सावरकरांनी सांगितलं म्हणूनच सुभाषने केलं असं नाहीये. सुभाष करणारच होते, त्यांना फक्त इथे आणखी गतीची प्रेरणा, चालना मिळाली, मदत मिळाली. कुठल्या तरी मार्गाने सुभाष लढणारच होते. सुभाषने जाहीर केलं होतं, मी भारतातले सगळे इंग्रजाचे पुतळे उखडून टाकेन. सावरकर इतकंच म्हणाले, तुम्ही सेनापती आहात, तुम्ही गवंड्याचं काम करू नका. मूर्ती ते पुतळे कशाला तुम्ही हलवत बसताय? तुम्ही इंग्रज हलवा, पुतळे आम्ही हलवू. आम्ही आहोत ना कामं करायला इथं बसलेले. तुम्ही इंग्रजाला हलवावं तिथं. आता तुम्ही पुतळे हलवतो म्हटलात, या गुन्ह्याखाली तुम्ही तुरुंगात पडा. स्वतः तुरुंगात बसायचं आणि शत्रूला मोकळं सोडायचं, ही काय तुमची राष्ट्रभक्ती आहे काही कळत नाही. शत्रूला तुरुंगात घालणं ही राष्ट्रभक्ती आहे. त्यामुळे तुम्ही तुरुंगात नका पडू, उड्डाण करा. दीक्षा देतो रणयज्ञाची ध्वजाधरी ही करी आणि लंका जाळून राम जानकी आण अयोध्यापुरी. लंका जाळून राम जानकी आण अयोध्यापुरी. ती लंका जाळून राम जानकी आण अयोध्यापुरी. अरे तूच एक मज समर्थ दिसशी नवीन वासर म्हणी. गरुडाची घे झेप झडकली गगनाला गवसणी. स्वतंत्र भारत स्वप्न आजचे सत्य उद्या तू करी. लंका जाळून राम जानकी आण अयोध्यापुरी. हे लंका जाळून राम जानकी आण अयोध्यापुरी. सावरकर, तुम्ही का नाही जा? मी कुठला जाणार? अंदमानामध्ये छडून 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 माझ्या अनेक शक्ती नष्ट केल्या तरी यांनी कसा जाणार? अरे जग
नसते बंदीत, जटायूचे या पंख तोडले नसते बंदीत, अरे खास उडालो असतो ऐशा अमोल संगीत, साह्य जर्मनी मुसोलिनीच्या पान सुग्रीवापरी, ती लंका झाडून राम जानकी आण अयोध्यापुरी, हे लंका झाडून राम जानकी आण अयोध्यापुरी. सुभाष, या युद्धातला राम ही तूच आणि हनुमंत ही तूच. शत्रूची राजधानी संपवून माझ्या रामाला परत आणायचं म्हणजे तुलाच परत यायचंय रे रामा. लंका जिंका, लंकेवर दरारा उभा करा आणि आपल्या धाकट्या भावांची आठवण ठेवून परत या. रामाचं तिकडे युद्ध होणार म्हटल्यानंतर भरत त्याच्या मदतीसाठी जे प्रयत्न करत होता ते आमचे प्रयत्न चालूच राहणार इथे. तेव्हा नंदीग्रामी वाट बघतसे भरत सावरकर, नंदीग्रामी वाट बघतसे भरत सावरकर, विमान पुष्पक पुन्हा जिंकुनी सुभाष गे लवकर, वसातीला हा स्वातंत्र्याचा वाण सतीचे शिरी, ती लंका झाडून राम जानकी आण अयोध्यापुरी, लंका झाडून राम जानकी आण अयोध्यापुरी, हे लंका झाडून राम जानकी. जी मोटार काढली ती आता नेहरूंकडे नाही, गांधींकडे नाही, जिनाकडे नाही, थेट कलकत्ता गाठला. पण जे दुर्दैव होतं ते समोर आलंच. कलकत्त्यामध्ये बाबूजी पोचल्या पोचल्या पोलिसांनीच स्वागत केलं. आपण इंग्रजाचे सगळे पुतळे पकडून टाकणार असं काहीतरी जाहीर केला. हो, हाच आरोप पुरेसा आहे, कारावास. बाबूजी तुरुंगात गेल्यानंतर विचार करतात, तो हिटलर राहिला तिकडे, ते जपान राहिलं तिकडे, ते सैन्य राहिलं इकडं, मी इकडं, क्या करे. शिवरायाची अग्र्यावरची गाव पुन्हा बहात्तरी, लंका जाळून राम जानकी आण अयोध्यापुरी. म्हणून या सगळ्या वीरांचं कौतुक आहे. त्यांनी आपल्या भारतातल्या सर्व वीरांच्या चरित्रांचा अभ्यास केला आहे. म्हणून पुढच्या महोत्सवासाठी हे सूत्र देतो. अनेक अमराठी माणसं मराठी कीर्तन चाललंय म्हणून येत नाहीत. पण इथे आपण 15 वर्ष राहिल्यावर आपल्याला मराठी कळत नाही असं थोडीच आहे. मराठी बोललेलं कळतं, मराठी बोलता येतं. पण मराठी लोक इथे येऊन उत्सव करतायत, याला का मी यायचं नाही. पण चरित्र मराठी माणसाचं थोडं चाललंय, चरित्र चाललंय बंगाली माणसाचं. कल्याणमध्ये मराठी कळू शकणारे बंगाली नाही आहेत, असतीलही, त्यांच्यापर्यंत आपण पोचलो नाहीये. पुढच्या महोत्सवाला समजा भगतसिंग जर सांगायचे असतील तर मराठी ऐकू शकणारे अनेक पंजाबी इथे असतील. आम्हाला त्यांच्यापर्यंत पोचलं पाहिजे की आम्ही सगळे म्हणून भगतसिंगांचं कौतुक करतोय, तुम्ही पण असलात तर काय मजा येईल. अरे दिसू देत ना, भगतसिंगांच्या कौतुकासाठी मराठी, कानडी, पंजाबी सगळी माणसं एकत्र येऊन मानवंदना देतात. कशासाठी इतकंच करायचं. राणा प्रतापचं चरित्र फक्त राजपूतांनीच म्हणायचंय का. जर राणा प्रतापाचं चरित्र मराठी कीर्तनकार सांगतो तर ते नुसतं मराठी कीर्तन ऐकायला राजस्थानी माणसाला काय त्रास आहे. पण ही गंगा आपण मोठी केली पाहिजे. आपण तुलसीदास जयंती पण त्यांची आग्रहाने साजरी करू की ते रामदास नवमीला आपल्यापाशी येणारच आहे. प्रश्न लोकांच्या मनात प्रेम नाही असं नाही, एकत्र आणण्याचा थोडा प्रयास राहतोय इतकंच आहे. ते केलं की येतात सगळे एकत्र. अनुभव आहे 10 वर्षाचा. सुभाष बाबू अटकेत पडले खरे, पण अभ्यास केलाय शिवचरित्राचा. शिवाजी राजांनी अटकेत गेल्यावर काय केलं, आजारपणाचं सून घेतलं. फर्स्ट डे रात्री जे गडबडा लोळायला सुरुवात केली. पोलीस घाबरले, क्या हो रहा है, इकडे करताय. मुंबई
मी प्रवास गाडीनं करून आलो, तू झेपला नाही हो. तो मला घरी सोडा. घरी काय सोडा, मी कैदी आहात, माझ्या घरावर पहारा ठेवा ना. तुरुंगात कशाला ठेवताय? अच्छी आयडिया आहे. आजारपणाचं नाटक इतकं उत्कृष्ट वाटलं की सुभाषला तुरुंगातनं उचलून घरी आणला. आता घराच्या अंगणात एक चौकी फक्त पहारायची, 4 पोलीस 1 इन्स्पेक्टर. कारण मुळात गेटच बाहेर जायचं एक आहे, घरभर पहारा लावून करायचेत काय. एक चौकी आली आणि मग मात्र सुभाष बाबू आपल्या राहत्या घरी आले. मात्र दुसऱ्या मजल्यावरची अगदी कोपऱ्यातली खोली घेतली आणि दारावर पडदा लावूनिया आत पैसला सुभाष राया. या कैदीत सुभाष बाबूंच्या हातापायात बेड्या नव्हत्या, फक्त घरावर पहारा होता. आता त्यांनी जाहीरच केलं, मला राजकारणाचा वीट आलाय. मी कॉलेजमध्ये असताना मला संन्यास घ्यायची हुक्की आली होती, तशी आता मला भयंकर हुक्की आलेली आहे. काही दिवसातच मी संन्यास घेणार. ती अख्खी खोली मठासारखी नटवली. विवेकानंदांची प्रतिमा, रामकृष्णांची प्रतिमा, काली मातेची प्रतिमा, उदबत्त्यांचा धूर. त्या धुरामध्ये आता दाढी करायचीच नाही असं ठरलं. थोडीशी दाढी वगैरे वाढवून, चटा वाढवून हे महाराज भगव्या कापण्या घालून बसलेले. कोणीही माझ्या परवानगीशिवाय खोलीत येणे नाही. दाराला पडदा लावलाय. माझ्या जेवणाचं ताट पडद्याच्या खालून सरकवायचं. मी जेवण झाले की रिकामी भांडी देईल. ही पद्धत पडायची आवश्यकता. जोपर्यंत रिकामी भांडी बाहेर येत आहे तोपर्यंत सुभाष आत आहे. जेवण त्याला निघून द्याया, कुणी भसेना आत जावया. पडद्या घालून ताट येई हात, मग तो आतच ने रिकामी भांडी परतून देई. आत काय चाले करवाई, बाहेरच्या ना पत्ता नाही, बाहेरच्या ना. इथे एका माणसाचं नाव सांगायलाच पाहिजे. सरकारने एक डॉक्टर अपॉइंट केलं. ह्यानं नक्की काय झाले बघावं. तर डॉक्टरांचं आडनाव खरे. डॉक्टर खरे, आडनाव खरे, खरे डॉक्टर. आणि या खरे डॉक्टरांनी आपल्या आठवणी दिल्या आहेत. त्याच्यामध्ये ही आठवण लिहिली आहे. अर्थात पुन्हा एकदा पुस्तक 50 नंतर आलं बरं. आठवण अशी लिहिली, सरकारतर्फे तब्येत तपासायला म्हणून जे गेले तर खोलीमध्ये म्हणजे बाप रे, इकडून धुकाचा धूर, इकडून उदबत्त्याचा धूर, मध्ये हे दाढी घालवलेले महाराज, विवेकानंद, रामकृष्ण, काली माता. सुभाष, क्या चल रहा है? एखाद्या संन्याशानं सांगितल्यासारखं सुभाषने उत्तर दिलं. पण सरकारी डॉक्टर जरी आले तरी पडद्याच्या बाहेर पोलीस होता. कोणी भेटायला आलंच नाही तर पोलीस खाली असायचे. पण जर कोणी सरकारतर्फे किंवा कोणाही तर्फे मनुष्य भेटायला आला मागे आरक्षण असणार आहे. सुभाषने छान उत्तर दिलं. इन्हीं के पीठ पे मेरा मोक्ष का मार्ग है. आध्यात्मिक अर्थ यांच्याच पाठीशी चालण्याने मला मोक्ष मिळणार आहे. इन्हीं के पीठ पर मेरे मोक्ष का मार्ग है. हे ऐकल्यावर खरे डॉक्टर त्या तस्बिरीपाशी गेले. कागदाची गुंडाळी होती ती. ती गुंडाळी थोडीशी वाकडी केली, इकडं मान घातली. तो कलकत्त्यापासून पेशावरकडे जायचा सगळा नकाशा मागं काढलेला होता. यांच्याच पाठीवर माझ्या मोक्षाचा मार्ग आहे. त्याचा अर्थ खऱ्यांना कळला तरी तस्वीर फक्त तशीच ठेवली. हे समजलं. शुभेच्छा.
शुभेच्छा म्हणून खरे बाहेर पडले आणि धडाधड कागदावर लिहून काढलं. बाबूजींची तब्येत इतकी खराब आहे की ती याच्या पुढे प्रवास करतील असं सुद्धा वाटत नाही. 4 पोलिसांची गरजच नाही, 2 ठेवले तरी चालतील. डॉक्टर खरे. पांडुरंग हरी वासुदेव हरी, पांडुरंग हरी वासुदेव हरी. खरे डॉक्टरांनी चोख काम केलं बाहेरचं. आता 2 पोलीस, एक इन्स्पेक्टरला बिडी पेटवून देणारा आणि दुसरा तो बिडीतनं सोडलेली वर्तुळं मोजणारा. 4 सर्कल हो गए साहब. त्यानं कामच काय दुर्दैवी दुसऱ्याला. पुढचा डाव उतरण्याला बोलवला. शिशिर कुमार, तुझ्यावर जबाबदारी आहे. रोज 100 रुपयाचं पेट्रोल उडवायचं आहे. आपली गाडी पेट्रोल पंपाला न्यायची, 100 रुपयाचं पेट्रोल भरायचं. ध्यान में रखना, कुठलीच वेळ पाळायची नाही. केव्हाही गाडी घराबाहेर काढायची, केव्हाही घरी परत आणायची. आणि माझाच थोरला भाऊ एक डॉक्टर आहे, त्याचा दवाखाना कलकत्त्याच्या बाहेर आहे. इमर्जन्सीला औषधं द्यावी लागतायत किंवा आणावी लागतायत, हे तुझं जायचं याचं कारण आहे. ओके. तुझ्या या प्रवासामध्ये तुला 2 गोष्टी शिकायच्या शिशिर. टायर बदलता आला पाहिजे, पंक्चर झाला. एक विशिष्ट स्पीडने तू गाडी चालवतोस, ओके. पण तुला एक मित्र बरोबर घे आणि तो जर तुझ्या बरोबर असेल किंवा तुझ्या मागच्या सीटला असेल, यू हॅव टू प्रॅक्टिस. तुमच्या दोघांची दारं एकाच वेळेला लागली पाहिजेत. गाडीत जर एकच माणूस जात असेल तर दार उघडल्याचा आवाज एकच पाहिजे, खट. दार बंद झाल्याचा आवाज एकच पाहिजे. पोलीस रिॲक्टर नसतात तर खट खट असे 2 आवाज आले तर 2 दारं बंद झाली आहेत, इतकं त्यांना समजू शकतं. एकच माणूस गाडीत बसला की मला खट हा एकच आवाज होईल. काका तुझं काय चाललंय, फारसं विचार करायचे नाहीत. ऑल प्लॅन ओके. दुसरं, माझे एक मित्र आहेत, यांच्याबरोबर इथल्या पठाण मार्केटमध्ये जायचं आणि पूर्ण पठाणाचे 2 कपडे काय यांच्यासाठी आणायचे. माझे जे मित्र आलेत ना, त्यांना कलकत्ता मेड कपडे पाहिजे आहेत. आपली बाजारपेठ चांगली आहे ना, त्यांच्यासाठी आणशील ना. हो. मी एक मजकूर देतो, त्या नावाचं व्हिजिटिंग कार्ड घेऊन यायचं आहे. कोणाचं आहे काका? हे माझे पाहुणे आलेत ना, त्यांचं व्हिजिटिंग कार्ड आहे. आपलं काय कार्ड आहे? मोहम्मद जियासुद्दीन लाईफ इन्शुरन्स एजंट असं कार्ड आणायचंय. लाईफ इन्शुरन्स एजंट आहे मोहम्मद जियासुद्दीन. त्या माणसाचं खरं नाव कोणा काकाने सांगितलं नाही. याने व्हिजिटिंग कार्ड आणलं, ते सगळे कपडे आणले, सुभाषचा हॉल्टर तयार झाला. रोजची गाडी पडायला लागली. केव्हाही पहाटे 5ला हा गाडी काढायचा. पोलीस उठून वाढ इमर्जन्सी कॉल आहे, मेडिसिन देणं आहे. गाडी ठरव. डिकी उघडा, बॅटरी बघा. मागच्या सीटला बॅटरी बघा, पुढच्या सीटला बॅटरी बघा. इथं कोणाला नाही ते भावाकडे ते गरगर 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 4 ठिकाणी फिरवायचं. आलं सकाळी 9ला. काय वापस आहे यार. डिकी उघडा, कार उघडा. 7 दिवस झालं, 8व्या दिवसापासून चेकिंग बंद. हे पागलच आहे सारखं. आपलं कधी जातं, जी शिवरायांनी पेटाऱ्याची रचना केली तो इतिहास आहे असा तंतोतंत श्रवण भक्ती तीही. सोळा जानेवारी 1941 सामानाची बांधाबांध पूर्ण केली. बाबूजी राहत होते, त्यांची जी खोली होती त्यालाच 2 खोल्या सोडून आई राहत होत्या त्यांच्या. शिशिरला साधारण कल्पना दिली होती लवकरात लवकर निघण्याची म्हणून. आईला मात्र काहीच कल्पना नव्हती.
बराच काळ दाढी न केल्यामुळे आता दाढी वाढली होती. अशा दाढी आणि जटामध्ये लोकांनी या माणसाला बघितलाच नव्हता. चेहरा पूर्ण बदलून गेलेला. पठाणी वेश अंगावर घेतला. मोहम्मद जियासुद्दीन हे त्यांचंच पुढचं नाव घ्यायचं होतं. त्याचं व्हिजिटिंग कार्ड तयार झालं. मात्र संध्याकाळच्या वेळेला मी जर घरातनं बाहेर पडलो तर माणूस जाताना त्याची सावली दिव्यावरनं खाली किंवा गॅलरीत पडू शकते. तर शिशिरच्या आणखीन एका मित्राला थोडीशी कामगिरी होती. तो त्या पोलिसला गुंतवून ठेवणार होता. संध्याकाळी 7च्या वेळेला कॉरिडॉर पुढे गेले. सावलीच पडू नये म्हणून बाबूजी बरेचसा अंतर रांगत पार झाला. फक्त थोडं डोकं वर काढून एकदा विश्रांती घेणाऱ्या आईकडे पाहिला. आई, तुला न सांगता निघतोय खरा. आयुष्यात हा संस्कार नव्हता कधी आई वडिलांना सांगितल्याशिवाय केलेले तुला बाहेर. पण आज माझ्या मोठ्या आईची आवश्यकता आहे म्हणून जावं लागतंय. क्षमा करा. जगलो वाचलो भेटू तुला. जिना उतरत बाबूजी आले. जिन्याला चिकटून गाडी उभी होती. आत जाऊन बसले. शिशिरचा आणि त्यांचा दोघांच्या दाराचा एक आवाज, खट एकच आवाज झाला. शिशिरने हॉर्न दाबला. परीक्षेची वेळ. पण आत्तापर्यंत चेकिंग बंद आहे म्हणजे आज होईल नाही असं नव्हे. पोलीस उभे राहिल्यानंतर दोघांच्याही अंगाला तरतरून घाम फुटलेला. पोलीस बॅटरी घेऊन जो पुढे आला. काय शिशिरनं कसं कसं तोंड बाहेर काढलं. इमर्जन्सी आहे. सुटली घरात त्याची गाडी. शिशिरनं दिली 50 किलोमीटर्स अवय. काका, कलकत्ता स्टेशन. नो कलकत्ता स्टेशन, गोमोह. पण कलकत्त्याला स्टेशन, रेल्वे स्टेशन मोठं आहे. गर्दीमध्ये माणसं पटकन ओळखू शकतात. उपनगर आहे, त्याला गोमोह असं नाव आहे. ते छोटं स्टेशन आहे. गोमोह स्टेशन टाकलेच्या. गोमोह स्टेशनला उतरले खाली. तिथून मला दिल्ली मेल आणि दिल्लीवरून पेशावर. या मेलनं मी निघालोय. तिकीट ओके आहे. शिशिर, तू मला आणलं नाहीस. नाही, लक्षात ठेव. ही वाक्य म्हणायची मनातल्या मनात. काय? तू मला आणलं नाहीस. मी कुठे तुला माहीत नाही. मी कुठल्या गाडीने गेलो तुला कळलेलं? काका. तू काका झाला आता. थँक्यू. अजून 10 दिवस अशीच गाडी फिरवत राहा. 10? हो. आज 16 आहे. 26 तारखेला माझा निकाल लागायचा आहे कोर्टात. अंडरस्टँड? 26 पर्यंत ही गाडी अशीच फिरवत ठेवायची. त्याचे पुढच्या 10 दिवसाचेही पैसे. सुभाष बाबू तिकडे गाडीत चढले. गाडी धाड 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 फ्रंटियर मिल गेली सुद्धा. पेशावरच्या दिशेनं शिशिर गाडी घेऊन जो घरी आला तोपर्यंत रात्रीच्या जेवणाचं ताट तयार झालेलं. आईसाहेब स्वतः आलेल्या. शिशिरची कल्पना होणारा गंमत. कसली गंमत? जेवायचं भरलेलं ताट पडद्यापाशी आलं. खरकन आत ताट ओढलं गेलं. काका सीटवर बसून गेला. डिकीतनं परत आला का काय? हात द्यायची कोणाच्या बापाची टाप नाही. या माणसाचं नाव आजतागायत जगाला कळलं नाही. जो बाबूजी गेल्यानंतर 10 दिवस तिथे जेवत होता. जर चुकून माकून हा मनुष्य आज झोपलेला असताना पोलिसांचं चेकिंग आलं असतं तर सुभाषला पळून जाण्यामध्ये या माणसानं मदत केली या आरोपाखाली हा जन्मठेपेवर तरी गेला असता, नाही तर फाशी तरी गेला असता. पण जन्मठेप चालेल, फाशी चालेल, पण सुभाषसारखा माणूस देशाबाहेर पडत असेल तर मी या संकटाला तोंड द्यायला तयार. ह्या क्रांतिकारकाचं दुर्दैवाने अख्ख्या भारतवर्षाला नाही तर जगालाही कोणालाही नाव माहीत नाही. पण 10 दिवस कोणीतरी मनुष्य आतमध्ये बसून जेवत होता. हे 26ला उघडकीला आलं. 26ला त्यांची तारीख होती कोर्टात न्यायचंय म्हणून. सरकारी गाडी आली. प्रभावती देवी वरती आल्या. सारखे हाक मारताय, सुभाष निकलना है, ती आ गई है. एक नाही, 2 नाही. जेव्हा पडदा बाजूला करून आई आत गेली ती खोली बघण्यासारखी होती. एकही गोष्ट खोलीत नाहीये, एकही चित्र नव्हतं.
वळणार नाही, कपडे नाही, सुभाष नाही. ती इतकी घाबरली बिचारी, धडधड चिडीवरनं खाली आली. पोलिस सांगते सुभाष रुपये दिखाई नाही दे रहा. त्याला सूर्य दिसेल असा झाला समोरच्या माणसाला. सुभाष नाही म्हणजे चीज आहे क्या. सगळ्या बंगालमध्ये सिक्युरिटी टाईट केली. आता बंगालची सिक्युरिटी टाईट करून काय करायचं होतं साहेब. सुभाष पेशावरला पोचलेला. पेशावरला पुढं नेणारा एक त्याला मित्र, ज्याचं नाव भगतराम तालेवार असं होतं. पेशावरला भगतराम भेटला. म्हणला सुभाष, तुम्हाला भारतातून जर्मनीला जायचं असेल तर जर्मनच्या राष्ट्रदूताशी बोललं पाहिजे. पण पेशावर हे की राजधानी नाही आहे. पेशावरच्या पलीकडे काबूल आहे, मोठं शहर, मोठी राजधानी. काबूलला पोचलो की आपल्याला जर्मनच्या वकिलापेशी बोलता येईल, रशियन वकिलापेशी बोलता येईल. पण तोपर्यंत आता हे सोंग कायम ठेवा. तुम्ही कोण? मोहम्मद शियासुद्दीन. मी तुमचा पुतण्या, माझं नाव रहमत खान. या नाटकातलं नाव रहमत खान. सुभाष बाबू, एका गोष्टीचं पथ्य पाडायचं. आपण जेव्हा पेशावर ओलांडून जाऊ, पेशावरला शेवटच्या इंग्लिश चौकी आहेत. इंग्लिश चौकी ओलांडून आपल्याला काबूलकडे जायचं. ओके. चौकीवर जर कोणी विचारलं का चाललाय, तर तिथे खूप मोठा दर्गा आहे काबूलमध्ये. दर्ग्याचा खूप मोठा उत्सव आहे. आपण उत्सवासाठी चाललो. तुम्ही चालत जाऊ शकता किंवा आमच्याकडे खेचरं मिळतं, बघूया, जसं मिळेल तसं आपण चालूया. मात्र एक पथ्य प्रचंड पाळायचं. क्या आहे मग? तुम्ही मोके आहात आणि बहिरे आहात. हे पथ्य फार अवघड आहे. मुका आहे हे एक वेळ पथ्य पाळता येईल, बहिरा आहे हे पथ्य पाळणं खूप अवघड आहे. पण आपली प्रतिक्रिया ही आपल्या नकळत होते कानाची. एक खटकन आवाज झाला, आपण नकळत बघतो. तो असं ठरवता येत नाही की आपण बघायचं नाही तिकडे. तुम्ही बहिरे आहात आणि तुम्ही मुके आहात. तुम्हाला उपचार व्हावेत म्हणून बाबाचे आशीर्वाद मिळावेत म्हणून आपण दर्ग्याला चाललोय, ठीक आहे. तुम्ही चौकी ओलांडून 2 होल्डर घेऊन चालत सुटायचं. पोलीस कोरडे, बंदूक घे, गोळी घालेल असं तो म्हणेल, तुम्हाला ऐकू येत नाहीये. मग काय पुढे जाऊन गोळी खाऊ त्याची. सुभाष, आम्ही मागं आहोत ना, म्हणून तर आपण थोडं अंतर ठेवून सांगणार आहोत. ओके. वा, सुभाष म्हटले आपला वाढदिवस खूपच छान साजरा होतोय. माझ्या वाढदिवसाला खेचरावर बसून माझी मिरवणूक कोणी काढली नसेल आजपर्यंत. तूच पहिला माणूस. पण खरंच 2 हातामध्ये 2 होल्डर घेऊन बाबूजी पेशावरच्या चौकीतनं बाहेर पडले पडले पडले. खरे पलीकडे जायच्या वेळेला पोलीस सोडला, काय करा अमुक तमुक तमुक. मागो माग रहमत खान उभा. मेरा चचा है, गुंगा बहरा है बेचारा, बाबा जी का आशीर्वाद लेने के जा रहे हैं, दरगे पे जा रहे हैं, चंदर चढ़ाएंगे. गुंगा है. खैर, हा मनुष्य मुका आहे का नाही याच्या काही परीक्षा असतात. त्या चौकीवरच्या माणसाने जीभ धरली, जोरात ओढून बघितली. असं नाही म्हणायचं तेव्हा, म्हणजे तुला बोलता येतं. 8 श्वास घेतला गेला, त्याचं समाधान झालं. खुदा तेरा भला करे, चाचा को लेके जल्दी जाओ बेटा. आणि चाचा को लेके जल्दी जाओ म्हटल्यावर रहमत खानाने त्याला, पण पेशावर ते काय बोलतात, रस्ता फार छोटा नाही आहे. प्रचंड चालावं लागलं. कधी खेचरावरनं प्रवास करावा लागला. काबूलमध्ये पोचल्यानंतर राहायचं कुठे हा मोठा प्रश्न होता. तिथे सराईमध्ये काही दिवस मुक्काम करावा लागला. सराई म्हणजे जिथे उंट बांधून ठेवतात. दिवसभर उंटाच्या मोताचा वास. आपल्याला दुसरी जागाच नाही. त्या सराईच्या शेजारी धर्मशाळा होती, तिथे जाऊन उतरावं लागलं. सुभाष बाबू तिथे पोचले आणि तिथल्या रेडिओवर बातमी आली, सुभाष भाग चुके हैं. सगळीकडे त्यांचे शोध चालू आहेत. तो
तोपर्यंत इंग्रजांची हद्द ओलांडून झाली होती. बाबूजी काही शोध चालू आहेत. सुभाष संन्यास घेणार म्हणून 4-5 संन्याशांना पकडलं होतं. काय काय वार्तायच्या, सुभाष पकडे गए. मग नंतर दुसऱ्या दिवशी बातमी यायची, नाही डुप्लिकेट निघले, सुभाष नाही मिळले. सगळ्या करमणूक म्हणून सुभाष बातम्या ऐकत होते. आणि मग मात्र काबूल सारख्या ठिकाणी 2 महिने काढावे लागले. पटकन नाही काम झालं. तिथे सुद्धा ठकविद्या लढवावी लागली. कारण हे 2 जण वकिलात या शब्दाचा आता आपल्याला अर्थ माहिती आहे. मी खेड्यामध्ये सांगितलं तर त्यांना सगळं सांगावं लागतं की प्रत्येक मोठ्या देशामध्ये सगळ्या मोठ्या देशांचे राष्ट्रदूत असतात. त्याने तिथे राहून आपल्या देशातल्या नागरिकांचं हितसंबंध जपायचे असतात आणि इथल्या वार्ता आपल्या देशाला कळवायच्या असतात. जसं मुंबई राजधानी आहे तर सगळ्या देशांचे राजदूत मुंबईमध्ये निवास करत असतात, दिल्लीमध्ये निवास करत असतात. तसं अमेरिकेमध्ये भारताचाही राष्ट्रदूत निवास करत असतो. अनेक देशांचे राष्ट्रदूत असतात. त्या देशाशी संपर्क करायचा असेल तर त्या वकिलातीपाशी आपल्याला जावं लागतं. वकिलात जिथे तो राजदूत असतो तिथे हे राजदूतावास असतात. ते आपल्याला त्या देशात जायचा व्हिसा देतात, परवानगी देतात. पण सगळ्या रेडिओवरती सुभाष बाबू पडून गेल्याची वार्ता असल्यानंतर सुभाषने कितीही जरी जाऊन त्या पोलिसला सांगितलं की सुभाष आहे, कोण पोलीस याच्यावर विश्वास ठेवणार आहे. शेवटी ठकविद्या लढवावी लागली. त्या ठकविद्येच्या गणिताने महिनाभर प्रयत्न केला की तो पोलिसला जाऊन सांगायचा, सुभाष बाबू आले, त्यांना भेटायचंय. पोलीस त्याला फाटक, अरे सुभाष बाबू तो कहा हिमालय में जा चुका है, यहाँ कहाँ से आएगा. कळत नाही. शेवटी भगतरामने जर्मन वकिलातीसमोर त्या पोलीसची अशी हुज्जत घातली. नाही ऐकत म्हणलं 2 झापडात चढवल्या. पळून सुटला. अबे कहा भागता है म्हणून त्याला पकडायला 2 पोलीस पळाले. रस्ता रिकामा झाला. सुभाष आत गेला. पण प्रत्यक्ष राजदूताला भेटल्याशिवाय गणितच सुटणार नव्हतं. या पोलिसांच्या किती वेळा मागे लागा. पण सुभाषचं भाग्य थोर त्या क्षणाला. आज जाऊन जो राजदूत तो उठून उभा राहिला. काय बघतोय मी, या सुभाषचंद्र बोस साहेब, मी ओळखतो तुम्हाला. तुम्ही जर्मनीमध्ये जेव्हा उपचारासाठी आला होता तेव्हा हिटलरने निरोप देऊन तुमच्याकडे जी माणसं पाठवली होती त्या शिष्टमंडळात मी होतो. मी तुम्हाला पाहिलेलं आहे. तेव्हा माझ्यावरच विश्वास बसत नाही. ते रेडिओवर जे पळून गेले ते तुम्हीच काय. फक्त सुभाष मला थोडासा अवधी द्या, पण मला हा सगळा व्हिसा करायला लागणार आहे. तुमचा पासपोर्ट नवीन करायला लागणार आहे मला अख्खा. तुमचा याच वेशातली ओळख देऊन पासपोर्ट वेगळा करायला लागणार. आता तुमचं नाव काय आहे सुभाष? म्हणजे माझं नाव तर मोहम्मद जियासुद्दीन आहे. वा, बारसं छान आहे. आणखीन 2 बारशी करायचे. म्हणजे पूर्ण युद्धाचे ढग इतके विचित्र वाहत आहेत की जर्मनीच्या विमानात तुम्हाला जाता येणार नाही. मार्ग एकच आहे. आम्ही इथून तुम्हाला रशियाला पाठवणार, मॉस्कोला. म्हणून तिथे जाताना तुमचं नाव रशियन असेल. ओके. रशियातून तुम्ही राहणार जर्मनीला, तेव्हा तुमचं नाव जर्मन असेल. काय बारशावर बारशी करतायत कार्टी माझं. बरं बाबा, तू म्हणशील तसं. गोष्ट किती अवघड आहे आपल्याला समजून दिलेली. अर्थात याच्यात आणखीन एका माणसाचे आभार मानतो की 1-2 महिने त्या सराईमध्ये राहणं, पोलिसांच्या नजरेतून सुकून राहणं तसं अवघड प्रकरण होतं. जरा चांगला आश्रय मिळणं आवश्यक होतं. म्हणून काबूलमध्ये असणाराच उत्तमचंद मल्होत्रा या नावाचा एक भारतीय आहे. ज्या माणसाला या भगतरामने सांगितलंय की सुभाष इथे आलेत आणि असं आमचं वकिलाशी बोलणं चाललंय, त्यांचा पासपोर्ट होईपर्यंत त्यांना थांबणं आवश्यक आहे. सराईमध्ये थांबणं खूप धोक्याचं आहे. ते इतक्या शिताफीने इथपर्यंत आले, परत तो पकडले गेले तर. उत्तमचंद मल्होत्राने आपण सुभाषला आश्रय दिला याही आरोपाखाली तुम्हाला जन्मठेप होऊ शकतो. हे माहीत असताना उत्तमचंदनी जवळजवळ पुढचा महिनाभर सुभाषला घरात ठेवलं होतं, हेही विसरता येत नाही. मल्होत्रा साहेबांनी पूर्ण त्याची काळजी घेतली. वरच्याच आपल्या घरातल्या खोलीत त्यांना ठेवलं होतं. बायकोला विचारून ठेवलं नाही, ऊपर का कमला खाली है ना, ऊपर का कमरा खाली है.
इंग्रजी हिंदीमध्ये खाली म्हणजे रिकामा आहे का एवढंच म्हणायचं, ऊपर का कमरा खाली है. सुभाष तिथून जे निघाले मग मात्र सरळ रशियाच्या मॉस्कोपर्यंत आणि मॉस्कोपासून बर्लिनपर्यंतचा प्रवास आहे. एकदा जगाचा नकाशा बघून बघा तर खरं, हे कुठं असतं मॉस्को, हे कुठं असतं बर्लिन नावाचं प्रकरण. आम्हाला असं वाटतं हितनं गेला की डोंगरीतनं पलीकडे काय काय ठाण्यात आहे नाही हो. एवढा अवघड प्रवास आहे की सगळ्यांचं हितचिंतन पाठीशी ठेवलं पाहिजे. आकाशी झेप घेरे पाखरा, आकाशी झेप घेरे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा, सोडी सोन्याचा पिंजरा, सोडी सोन्याचा पिंजरा. सोडी सोन्याचा पिंजरा, सोडी सोन्याचा. तुझ भगवती वैभव माया, फळरसाळ मिळते माया. तुझ भगवती वैभव माया, लोलुप होईल काया. आसरा सोडी सोन्याचा पिंजरा. तुझे पंख दिले देवाने, कर विहार साम्राज्याने. तुझे पंख दिले देवाने, कर विहार साम्राज्याने. तरी डोंगर फिरली राणे, तरी डोंगर सरिता सागरा. सोडी सोन्याचा, सोडी सोन्याचा पिंजरा, सोडी सोन्याचा. जर्मनीमध्ये बाबूजी पोचले आणि त्यांनी तिथल्या रेडिओवरनं जाहीर केलं, मी सुभाषचंद्र बोस सगळ्या जगाशी बोलतोय, मी सुखरूपपणे जर्मनीमध्ये पोचलेलो आहे. जगाचा विश्वास बसेला. इंग्रजा पोलिसाची नजर चुकून हा माणूस इतक्या लांब पोचला कसा. मात्र हिटलरशी बोलणी सुरू झाली. माझ्या नवीन सैन्यासाठी मला एक प्रचंड मोठी इमारत पाहिजे. त्या इमारतीमध्ये कार्यालय मी तयार करेन. वेगवेगळ्या पोस्टवर काम करण्यासाठी अनेक भारतीय मला कर्मचारी इथे आवश्यक आहेत. त्याची जाहिरात उद्या जर्मन वृत्तपत्रात येईल. या सगळ्या अधिकाऱ्यांचे पगार आणि त्याच्यानंतर सैन्य म्हणून आलेल्या लोकांच्या सरावासाठी त्याच इमारतीसमोर ग्राउंड आवश्यक आहे. ग्राउंडच्या बरोबरीनं सरावासाठी शस्त्र, रसद, अन्न पाणी पुरवठा, त्या सैनिकांची निवास व्यवस्था, हे सगळं जर्मनीनं करायचं आहे. तर इथे आलाय फक्त एकटा सुभाष 2 कपडे आणि 1 होल्डर घेऊन. हे सगळं जर्मनीनं करायचं आहे. प्लस मला माझं स्वतःचं रेडिओ स्टेशन पाहिजे. जर्मन वकिलात सांगत होती, आमची जर्मन रेडिओ स्टेशन चालू आहे ना, त्याच्यावरनं बोला ना तुम्ही. मी जर्मन स्टेशनवरनं बोललो तर त्याचा अर्थ मी जर्मनीचा प्रवक्ता होतो. माझं रेडिओ स्टेशन, मी फक्त जर्मनीत राहतो आहे, मी जर्मनीचा प्रवक्ता नाही. तुमचा शत्रू इंग्रज आहे, माझा शत्रू इंग्रज आहे म्हणून मी इथे आलेलो आहे. तुम्ही माझ्यावर उपकार करत नाही. आपलं हे व्यावसायिक डील आहे. तुम्ही जी मला पैशाची मदत करणार आहे ते पुढच्या स्वतंत्र भारताच्या खजिन्यातून हे सगळं सव्यास तुमच्याकडे परत जाणार आहे. हिटलरने सुद्धा झोपून घेतला माणूस, असा पाठीचा कणा असलेला माणूस पाहिजे. माझ्या सैन्यामध्ये सुभाषची अट काय भयानक आहे बघा. माझ्या ऑफिसमध्ये कर्मचारी म्हणून आणि माझ्या सैन्यात सैनिक म्हणून भारतीयांव्यतिरिक्त एकही मनुष्य असणार नाही.
प्रशिक्षणासाठी जर्मन लोकांनी मदत करायची, पण माझ्या सैन्यातला कोणी अधिकारी जर्मन किंवा जपानी असू शकत नाही, तो फक्त भारतीयच असेल. काय आईटे मेलेची आलाही एकटा दुखटा. एकदा थोडीशी शेताची परीक्षा केली आणि सांगितलं इतक्या सगळ्या अटी काही आम्हाला जमण्यासारख्या नाही आहेत. सुभाष तितक्या शांतपणे उत्तर आलं, ओके, तुम्ही मला ह्या मदती करू शकत नसाल तर इंग्रजांचं शत्रुत्व घेतलेले आणखीनही काही देश आहेत, मी त्यांच्याकडे मदतीसाठी जाऊ शकतो. मात्र चुकून मी त्यांच्याकडे मदतीला गेलो तर पहिलं वाक्य मी हेच सांगणार आहे की ही मदत करायला जर्मनी घाबरली, म्हणून मी तुमच्याकडे आलो आहे. मी इंग्रजांनाही चकवून निघून गेलोय, तुम्हाला चकवून जाणं मला फार अशक्य नाहीये. पण या सगळ्या अटी मान्य झाल्या पाहिजेत. विषय बंद झाला. सुभाषची ताकद लोकांना कळली. काय कळायची ती बिल्डिंग अलॉट झाली, तिथे त्यांचा निवास झाला, त्याच्यात आझाद हिंदचं स्वतंत्र कार्यालय उभं राहिलं, स्वतंत्र नभोवाणी केंद्र मिळालं, जाहिरात पडली, पहिली सैन्याची ट्रूप त्यांच्यासाठी तयार झाली. आणि या सगळ्यांच्या पगारासाठी आणि खर्चासाठी त्या काळात 10 लाख त्यांचं चलन मार्क्स जे होतं त्याचा चेक हिटलरकडनं आला. कशाला म्हणतात 10 लाख? ज्या काळामध्ये अख्ख्या सैन्याचा एका दिवसाचा रोजगार सुद्धा हजारात मोजला जायचा आहे, अशा काळात 10 लाखाची रक्कम दिली गेली आणि हिटलरनं कौतुक केलं, आय वेलकम सुभाषचंद्र बोस, द फ्युरर ऑफ इंडिया. भारताचं पुढचं उज्ज्वल भविष्य म्हणून मी सुभाषचं कौतुक करतोय. जर्मनीमध्ये काम सुरू झालं. आता मात्र एक दुःखद वार्ता सांगतो. अनेकांच्या दृष्टीने ते थोडं दुःखद आहे. त्याच्या पुढचा प्लॅन असा होता, जसं ठरलं तसंच चाललं होतं. जर्मनीनं सैन्य भारताकडे पाठवलं इंग्लिश लोकांना मारण्यासाठी. इंग्रजांनी जर्मनांना ठोकण्यासाठी भारतीय सैन्य पाठवलं. भारतीय सैन्याने बंदुका खाली ठेवल्या. जर्मनांनी बंदिवान केलं. जवळजवळ 15-20 हजार रेडीमेड सैन्य आझाद हिंदकडे ट्रान्सफर झालं. 20,000ची संख्या झाल्याबरोबर हिटलरचं म्हणणं इतकंच पडलं, सुभाष, याच्याही पेक्षा मोठं सैन्य जपानमध्ये तुझं अडकलंय. सेम थिंग जपानला झाली आहे. मात्र तुम्हाला त्यासाठी इथून जपानला गेलं पाहिजे. कोणत्याही एअरलाईन्सनं जाऊ नका, कारण शत्रूचं बंबार्डिंग विमानांवर चालू आहे. तुम्हाला जहाजातून नव्हे, पाण्याच्याही खालून जाणाऱ्या पाणबुडीतून जावं लागेल. फ्रॉम जर्मनी टू जपान तुम्ही पाणबुडीतून जाणार आहात. हा प्रवास 3 महिन्याचा आहे. ज्या कालखंडामध्ये तुमचा एक सहकारी, तुम्ही आणि 2 पाणबुडी चालवणारे एवढेच तुमच्याबरोबर असतील, ज्या पाणबुडीत फार फिरता फिरता येत नाही, आम्ही तुम्हाला निम्म्यापर्यंत नेणार. निम्म्यावर जपानची पाणबुडी येणार आहे. ह्या पाणबुडीतून त्या पाणबुडीत जाईपर्यंतच फक्त समुद्राच्या वरच्या बाजूला यायचं, मग दोरी टाकायची, इकडून तिकडं जायचं. यात एखादी मोठी लाट आली आणि त्या लाटेत निघून गेलात तर तिथे तुमचं स्मारक बांधायचं आणि पुण्यतिथी करायची. दुसरा मार्गच नाही. हे महासागरामध्ये चाललेले सगळे खेळ आहेत. तुम्ही तिथे ट्रान्सफर व्हायचं. जर्मनीची पाणबुडी परत येईल, जपानची पाणबुडी तुम्हाला घेऊन जपानपर्यंत निघून जाईल. ऑनलाईन क्लिअर? काय माणसाचं आयुष्य आहे. तुम्ही जपानमध्ये पोहोचलात आणि ती तिथे पोहोचलेली 40,000 फौज तुमच्या हातात आली की या 20,000 बाय एअरलाईन किंवा बाय जहाज आम्हाला पाठवणं सोपं आहे. पण यातल्या कुठल्याही विमानावर किंवा यातल्या जहाजाच्या कुठल्याही ट्रुपवर हल्ला झाला तर काही जास्तीत जास्त यातले 50-100 सैनिक मरते. पण तुम्ही म्हणणं परवडणार नाहीये. तुम्ही फार कौतुकाने तिथपर्यंत गेलं पाहिजे. या कालखंडात सुभाष बाबूंवर अत्यंतिक प्रेम करणाऱ्या एका जर्मन युवतीशी त्यांचं लग्न झालंय. तिचं नाव एमिली असं होतं. फार थोडा काळ ते जर्मनीमध्ये एकत्र होते. या दोघांना अर्थात सुभाष बाबू तिथून काही काळातच निघून गेले. नंतर एमिलीला एक मुलगी झाली आहे आणि त्यांची ती मुलगी, जिचं नाव अनिता बोस.
क्रांतिकारकांच्या नातेवाईकांचा मेळा एक आत्ता 15 वर्षापूर्वी पुण्यामध्ये झाला होता. त्याला अनिता बोस आल्या होत्या. त्यांचे सगळे फोटोग्राफ्सही इतिहास संशोधनामध्ये उपलब्ध आहेत. इतकंच नव्हे तर सुभाष बाबूंचं आपल्या नातलगांना म्हणजे आई वडिलांना पत्र पण आहे की असा असा माझा विवाह झाला. तेव्हा तिला आता म्हटलं या सगळ्यांना तुम्ही स्वीकारावं, पण ती जर्मन आहे. पण बोस कुटुंबियांनी त्याला स्वीकारलंय. म्हणून बोस कुटुंबियांच्या बरोबर सुद्धा एमिलीचे फोटो आहेत. ते त्यांच्या घरी आल्याचे. अनिताचे पण त्या बोस कुटुंबियांच्या बरोबर फोटो आहेत. आता हे नवीन नवीन संशोधनामध्ये जसजसं येतं तसतसं उघड केलं येतं. आता जुनच संशोधन ज्यांना माहिती असतं त्या लोकांना काही वेळा राग येतो. सुभाष बाबू वाचन मग असेच राहिले. नाही साहेब, तुम्ही जेव्हा इतिहास वाचला तेव्हा तेवढंच माहीत होतं आपल्याला. पुढच्या कालखंडामध्ये अनेक गोष्टी उघड केल्या. पण याच्यात काहीतरी पाप केल्याबद्दल आपण बोलत नाही आहे. त्यांनी समजा एक विवाह केला असेल त्या काळामध्ये, पण जेव्हा त्या मुलीलाही बिचारीला माहीत होतं की हा सहवास एक 4-6 महिन्यापलीकडचा नाहीच आहे, हा माणूस काही राहिला नाही आलेला इथे, आणि तो अशा युद्धाला चाललाय की तो जिवंत असण्याची शक्यता नाही आहे. पण एखादा वेडं प्रेम असू शकतं असं. ते त्या स्मृतीवरती तिनं आयुष्य काढलं. पण ते आहे एमिली म्हणजे व्यक्ती ऐतिहासिक आहे. अनिताचा संपर्क अनेकांकडे आहे. तेव्हा असं ती गोष्ट कौटुंबिक म्हणून आपण थोडी बाजूला ठेवू. आणि महत्वाची गोष्ट त्याच्या पुढची अशी आहे, ती अशी जेव्हा 1940 साली महायुद्धाचे ढग आले तेव्हा काँग्रेस अधिवेशन झालं. आणि त्या अधिवेशनामध्ये मुद्दा आला, इंग्रज अडचणीत आहे, आंदोलन करायचं का? महात्माजींनी उपदेश केला, शत्रू अडचणीत असताना आंदोलन करणे मानवतेला धरून नाही. 41ला आंदोलन नाही. आणि अचानक 42 साली काँग्रेसच्या व्यासपीठावरून गांधींनी शिंग फुंकलं, आंदोलन सुरू. आंदोलनाचं नाव चले जाओ, क्विट इंडिया. सगळ्या देशातल्या नागरिकांनी एकत्र येऊन आंदोलन उभं करा, चले जाओ. सगळ्यांनी तोंड बोटात घातली. हा काय प्रकार झाला? महात्माजी, अजून युद्ध चालू आहे, संपलेलं नाही. अजून इंग्रज अडचणीतच आहे. जर्मनीवरती तो हल्ले करतोय, जर्मनी त्याच्यावर हल्ले करते, जपानचे हल्ले चालले. शत्रू अडचणीत असताना त्याचा फायदा घ्यायचा नाही, हे मानवतेच्या विरुद्ध आहे. या मुद्द्यावर आपण थांबलो आहोत. आता 42ला कशासाठी हे आंदोलन करायचं आहे? आणि याच्यावर चिडून महात्माजीने जे उत्तर दिलं ते काँग्रेसच्याच माणसाने लिहून ठेवलं, काँग्रेसच्याच पुस्तकात लिहून ठेवलं. आंदोलन चांगलं झालं, पण ते सुरू कशातलं झालं तेवढंच फक्त सांगायचं होतं. 42ला घाई का करताय असं विचारल्याबरोबर रागावून गांधींनी उत्तर दिलं, मी घाई का करतो ते सुभाषला विचारा. आलं सगळं लक्षात. साहेब, हे खरं त्या घाईचं कारण होतं की आता स्वच्छ दिसायला लागलं होतं. सुभाष जपानकडे जाणार, आझाद हिंद फौज त्यांनी जाहीर केलेली आहे, करेंगे या मरेंगे हा त्यांचा घोष झालेला आहे, नेताजी म्हणून त्याला उपाधी मिळालेली आहे. आणि ही सेना एकदा भारतात येऊन पोचली की एखाद्या वेळी 43-44ला त्यांचा धुवा उडायची शक्यता आहे, इंग्रज निघून जाईल. आणि एवढी चांगली संधी असताना तुम्ही काहीच केलं नाहीत असं माणसं आपल्याला म्हणते. आता काहीतरी केलं पाहिजे. त्या काळात आम्ही सुद्धा काही केलं, हो, त्याचं रेकॉर्ड पाहिजे तुम्हाला. इतकंच नव्हे तर अर्थात वरिष्ठांची भूमिका जरी स्पर्धेची असली तरी आंदोलनामध्ये जी जी माणसं उतरली ती मात्र अत्यंतिक देशभक्तीने उतरली. आंदोलनामध्ये उतरा म्हटल्यानंतर जवळजवळ 30-40% संपूर्ण नागरिकांचा समाज आंदोलनात उतरतो. ही गांधींच्या आज्ञेची ताकद होती, ती त्यांच्या व्यक्तिमत्वाची उंची होती. त्यांना पर्याय नव्हता. गांधी म्हटलं म्हणजे देशामध्ये आंदोलन होणारच होतं.
जे उतरले ते आत्यंतिक प्रामाणिकपणे उतरले. त्यांनी काम केलं ते आत्यंतिक प्रामाणिकपणे केलं. वाईट फक्त वरिष्ठ पातळीवरच होतं की जे आंदोलन मुळात स्पर्धा म्हणून सुरू झालं आणि स्पर्धा म्हणून सुरू होतानाच इंग्रजाला आश्वासन पण दिलं गेलं की तुम्हाला फार त्रासाचं काही ते होणार नाही. एक नवीन माहिती आलेली आपल्यापर्यंत. आता त्याचं संशोधन करायला पाहिजे आपल्याला. इथल्याच कोणी बुजुर्ग माणसांनी आपल्यापर्यंत असा निरोप पाठवला आहे की काही काळ महाराष्ट्रात वास्तव्य जेव्हा सुभाषबाबूंचं होतं तेव्हा ते कल्याण येथे पौर्णिमा टॉकीज जवळ सिंडिकेट या वाड्यात वास्तव्याला होते. आता याच्याबद्दल थोडी अधिक माहिती थोडं उत्खनन करूनच मला काढावी लागेल. उत्खनन म्हणजे पुस्तकांचं हो, जमिनीत नाही शोधणार मी इथे, पण थोडी बातमी काढायला हरकत नाही. कारण महाराष्ट्रामध्ये बराच काळ सुभाषबाबूंचं वास्तव्य होतं. फक्त ते सावरकरांना भेटायला आले तेवढी एकच भेट मी सांगितली, पण काँग्रेस अधिवेशनांच्या दृष्टीने वाटचाल करता ते त्या मधल्या 20 वर्षात अनेक वेळेला महाराष्ट्रामध्ये आलेले आहेत. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांचं वास्तव्य झालं, याच्यात वाद नाही. ते असू शकतं, थोडं संशोधन करायला हरकत नाही. मात्र सुभाषबाबूंनी ते आव्हान किती जबरदस्त स्वीकारलंय कल्पना करा. जर्मनी ते जपान पाणबुडीतून प्रवास करून दाखवायचा आणि जपानमध्ये गेल्यानंतर त्या 40,000 फौजेची जेव्हा मानवंदना मिळाली तेव्हा आझाद हिंद सेनेचं घोषगीत प्रसिद्ध झालं. कदम कदम बढ़ाए जा खुशी के गीत गाए जा, कदम कदम बढ़ाए जा खुशी के गीत गाए जा, ये जिंदगी है कौम की वो कौम पे लुटाए जा, कदम कदम बढ़ाए खुशी के गीत गाए जा, ये जिंदगी है कौम की वो कौम पे लुटाए. शेर हिंद तू आगे बढ़, मरने से तू कभी न डर, आसमान तक उठा के सिर लहराए जा, कदम कदम बढ़ाए जा खुशी के गीत गाए जा, ये जिंदगी है कौम की वो कौम पे लुटाए. चलो दिल्ली पुकार के वो भी निशा संभाल के, लाल किले गाड़ के लहराए जा, कदम कदम बढ़ाए जा खुशी के गीत गाए जा, ये जिंदगी है कौम की वो कौम पे लुटाए जा, कदम कदम बढ़ाए जा. जपानची मानवंदना मिळाली. जपाननी विमान दलासह सहाय्य करायची संमती दाखवली. जपानच्या पाठबळावरती सुभाषबाबूंनी पहिलं आक्रमण केलं ते अंदमान निकोबार. आश्चर्य वाटेल आपल्याला, डिसेंबर 43लाच अंदमान निकोबार स्वतंत्र झाले. अंदमान निकोबारच्या त्या कारागृहावर तिरंगी ध्वज फडकावला सुभाषने आणि अंदमान निकोबारचं नाव स्वराज्य बेट आणि स्वराज्य बेट अशी जाहीर करून तिरंगी झेंडा जो फडकला, सदेजाव चळवळीतला महात्माजींचा तिरंगी झेंडा आणि सुभाषने फडकवलेला तिरंगी झेंडा हा झेंड्यासारखाच झेंडा होता, फरक छोटासा होता. सदेजाव चळवळीतल्या गांधींच्या झेंड्यावर सारख्याच चित्र होतं आणि सुभाषबाबूंच्या तिरंगी झेंड्यावर झेप घेणाऱ्या वाघाचं चित्र होतं. इतकाच त्यातला तो फरक राहिला. पण अक्षरशः ती वाघाची झेप. सावरकरांचं त्यांचं सख्य का, याला त्या काळातला पुरावा काय तर आझाद हिंदकडनं एकमेकांना निरोपाच्या वार्ता जात. या निरोपाच्या वार्तांमध्ये भारतामध्ये गुप्तपणे गेलेली जी वार्ता आहे यामध्ये सुभाषबाबूंचे शब्द आहेत. सावरकरजी, जहां आपने यातनाओं का अनुभव किया वहां मैं तिरंगा फहरा रहा हूं, आपकी याद आती है. एकमेकांच्या बद्दल असलेलं केवढं मोठं प्रेम आहे महाराज. जेथे तुम्ही चापकाचे फटके खाल्लेत त्या कारागृहावर आज स्वतंत्र भारताचा झेंडा मी करतोय, आपकी याद आती है. इतकं मनातनं प्रेम असल्याशिवाय कोणी कोणाला बोलत नाही. अंदमान मधनं विमानतळ जे उडालं ते ब्रह्मदेशामध्ये सिंगापूरपर्यंत येऊन उभं राहिलं महाराज.
नकाशा बघितला तर आपल्याला समजू शकेल. सिंगापूरपासून ब्रह्मदेशाकडे वाटचाल करता 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 आपण जर इम्फाळपर्यंत पोहोचलात तर इम्फाळ हे स्टेशनच असं आहे जिथून फक्त लेफ्ट टर्न करायचं आहे की काही अंतरावर दिल्ली आहे. पण ब्रह्मदेशाच्या अनेक चौक्या जिंकत असताना ब्रह्मदेश तेव्हा इंग्रजाच्या ताब्यातला देश आहे. तो देश जिंकण्यासाठी म्हणून प्रचंड मोठी पैशाचीही गरज होती. तर सिंगापूर आदी भागामध्ये सुभाषबाबूंच्या शोभायात्रा निघाल्या, कौतुक यात्रा निघाल्या आणि लोकांनी म्हणजे ब्राह्मी तिथल्या लोकांनी सुभाषबाबूंच्या सत्कारामध्ये त्यांची सोन्याने तुला केली आझाद हिंदसाठी पैसे मिळावेत म्हणून. सुभाषबाबूंना तराजूमध्ये एका पारड्यात बसवायचं, दुसऱ्या पारड्यात त्यांच्या वजना इतके दागिने टाकायचे सोन्याचे. कुठल्याही परतफेडीची अभिलाषा न करता सुभाषची सोन्याची तुला चालू होती या सगळ्या इंडो ब्राह्मण या सगळ्या प्रकारामध्ये. दुसरं, अनेक युवतींनी विनंती केली, युद्धामध्ये फक्त पुरुषांनीच लढलं तरी असं आहे का? आम्ही मुली पण बंदूक चालवू शकतो. आणि पुन्हा एकदा त्यांनी आग्रह करून झाशीची राणी रेजिमेंट नावाची मुलींची युद्धाची पलटण सुभाषबाबूंनी उभी केली. आता मात्र इंग्रजाला जास्त मोठा दणका होता. तो अशा अर्थाने होता की 1857ला राणी लक्ष्मी नावाची एक वस्तू संपवली होती आपण. इंग्रजांना वाटलं होतं 1857च्या युद्धामध्ये ग्वाल्हेरच्या रणांगणात राणी संपली म्हणजे राणी नष्ट झाली. नाही, पण ही भारताची भूमी फार विचित्र आहे रे बाबा, फार विचित्र आहे. त्या 57 पासून अजून 100 वर्ष सुद्धा पूर्ण नाही झाली तोपर्यंत या झाशीच्या राणीच्या रक्ताच्या थेंबा थेंबातनी एवढ्या झाशीच्या राणी उभ्या राहिल्या रेजिमेंटमध्ये बंदुका घेऊन. ज्याने 57 सालापासून भारतीयांवर अन्याय केला त्या प्रत्येक इंग्रजी सैनिकाचा वध करायला ती झाशीची राणी महिषासुरमर्दिनी व्यापक रूपामध्ये उभी होती. मुलींचं सैन्य बरोबर घेतलं महाराज. आणि एक पुरावा त्यातला सांगतो, ज्या माणसाचा पुरावा बोललं पाहिजे. या सगळ्या ॲक्शनमध्ये सावरकराचं काम काय आता मी सांगितलं थोडक्यात की मुळात यासाठी सैन्यात शिरा असं सांगणारा तो मनुष्य होता. अर्थात यांना अशी बंदूक खाली ठेवून युद्धकैदी व्हा आणि मग सुभाषला मिळा हे मधले संकेत कोणी दिले माहीत नाही. अर्थात ते कुठल्या तरी याच विशाल योजनेमधले सहभागी लोक आहेत. हे मधले निरोपी आपल्याला माहीत नाही. आता आणखीन एका प्रश्नाचं उत्तर सापडेल. बरीच माणसं हा प्रश्न विचारतात, 42चं आंदोलन झालं त्यात सावरकर सहभागी का नाही झाले? याचं उत्तर तेच आहे, 42च्या आंदोलनात जे सहभागी झाले ते 43 नंतर तुरुंगात पडले. आणि या मोठमोठ्या नेत्याला तुरुंगात टाकून इंग्रजांनी जे जपानशी युद्ध केलंय त्याला तुमचीही मान्यता आहे या कागदांवर सह्या करून ही माणसं सुटली आहेत. इंग्रजाचं स्वामित्व मान्य करून आम्ही आंदोलन करून उगाचच तुम्हाला त्रास दिला, पण तुम्ही जे जपानशी युद्ध करता त्याच्यामध्ये आम्ही सामील आहोत किंवा आम्ही त्याच्यात सहभागी आहोत अशा तऱ्हेचा एका अर्थाने शरणागतीचा एका अर्थाने माफीनामा ह्या लोकांनी सह्या करून देऊन ती सगळी माणसं बाहेर आली आहेत. आणि आता गप्पा मारतात सावरकरांच्या माफीनाम्यावरती. साहेब तुम्ही किती माफीनाम्यावर सह्या करून तुमचे वाडवडील सुटले त्याचे एकदा अभ्यास करा, इतिहास तपासा. नसतील कागद तर आपले बुवाकडे मागा, तुला जाळून टाकता येतील एवढे कागद शिल्लक आहेत आता आपल्याकडे. कशाची पुरावे सांगता? अरे जेव्हा जर्मनीचा जपानचा माणूस आपल्याबद्दल बोलतो, जेव्हा ब्रह्मदेश जिंकत चालला होता तेव्हा शस्त्र वापरलं जात होतं जपानचं. ॲम्युनिशन जपानकडनं पुरवलं होतं. पैसा जपानचा जर्मनीचा एकत्र होता. म्हणून जपाननी एक निरीक्षक ठेवला होता की आपला पैसा नीट खर्च होतो का नाही बघितला पाहिजे, आपलं शस्त्र नीट वापरलं जातं का नाही बघितलं पाहिजे, निरीक्षक पाहिजे. आणि या निरीक्षकाचं नावही सांगतो, ओपन सिक्रेट आहे. ओहसावा या नावाचा हा मनुष्य होता. या ओहसावानी या ब्रह्मदेशाच्या संपूर्ण स्वारीमध्ये काय काय आझाद फौजेत झालं ते त्याच्या डायरीत लिहिलंय. अर्थात त्याने ते जपानी डायरीत लिहिलंय. त्याचं इंग्रजी भाषांतर आज उपलब्ध आहे. या इंग्रजी पुस्तकाचे नाव 2 ग्रेट एशियन्स इन इंडिया असे आहे. हेही पुस्तक आज मोठ्या प्रमाणात आपल्याला माहिती घातलं. नाव सुद्धा किती सुंदर आहे बघा, 2 ग्रेट एशियन्स म्हणजे आशियातली 2 मोठी माणसं जी भारतात राहत होती.
2 ग्रेट एशियन्स इन इंडिया. आणि याच्यामध्ये तो ओहसावा काय लिहितो ते इंग्लिश मधलं वाक्य सांगतो. त्याने जपानीमध्ये लिहिलंय, पण तेच इंग्लिशमध्ये लिहिलंय कशावरनं तुम्ही तपासा. अलीकडे अभ्यासापेक्षा अविश्वासच जास्त. तुम्ही तपासा, तुम्ही जपानी शिका, तुम्ही इंग्लिश शिका, त्यांच्या गावाचं नाव पण तेच आहे, या शिका. आणि तुम्ही जमलं तर या हो का, काय दुसरं करणार, तुम्ही तपासा तेच लिहिलंय का नाही. पण त्या ओहसावाने असं सुंदर वर्णन केलंय. मध्ये नदीचं पात्र होतं. नदीच्या पात्राकडून इकडून आझाद फौज पुढे जाणार होती, पलीकडे इंग्रजी छावण्या होत्या. हा मनुष्य झाडावर बसला होता. दोन्ही बाजूच्या छावण्या कशा एकमेकांवर हल्ला करतात त्याचा रिपोर्ट करायला. पण समोर इंग्लिश छावणीचे पोलीस दिसल्याबरोबर रास बिहारी बोस, जे जपानमधल्या पहिल्या ट्रोपचे प्रमुख होते, ते रास बिहारी म्हटले, सुभाष तुम्ही थोडं मागं राहा. पहिल्या होडीतून माणसं पुढे जाताना जर एकदम गोळीबार झाला तर पहिल्या गोळीबारात सुभाष मिलला परवडणार नाही आपल्याला. माझं आयुष्य संपत आलंय, सुभाष मागं राहा. त्यांनी त्या होडीवर तिरंगी झेंडा मारला आणि ती होडी वंधायला सुरुवात झाली पलीकडच्या तीरावर. पलीकडे अख्खी इंग्रजी सेना हाती बंदुका घेऊन उभी होती. तो ओहसावा दुर्बीण लावून बसला होता. आता जर फायरिंग झालं तर होडीच्या फळकुटांसकट सगळं खलास. पण रासबिहारी बोस एकटे आले होते. ते 2 हात वर करून ओरडत होते, प्लीज स्टॉप द नॉनसेन्स. वी ऑल आर कमिंग फ्रॉम सुभाष चंद्र बोस. तिरंगी झेंडा, रासबिहारींची वाणी, याचा परिणाम पलीकडे काय झाला. जी इंग्रजाची फौज होती, अर्थात फौज इंग्रजाची, माणसं भारतीय होती. इंग्रजाच्या सेवेतल्या या भारतीय माणसांवर काय परिणाम झाला. ओहसावा त्याच्या डायरीत लिहितो, ए मिरेकल अकॉम्प्लिश्ड, एक चमत्कार झाला. शूटिंग ऑन द अदर साइड वॉज कम्प्लिटली स्टॉप. इंग्रजी छावणीकडनं गोळीबारच थांबला आणि सुभाषचं स्वागत झालं. त्या स्वागताचं कारण एक जपानी माणूस काय लिहितो. आता हे पुस्तक काही आपले कोण लिहिलं नाही, हे पुस्तक काही सावरकरांच्या समर्थकांनी लिहिलेलं नाही, हे पुस्तक काही हिंदुत्ववाद्यांनी लिहिलेलं नाही. हे पुस्तक एक जपानी माणसाने परदेशात सिंगापूरच्या लिहिले, ब्रह्मदेशातल्या युद्धात दुर्बीण लावून दिलंय. आणि तो ही सगळी इंग्रजाच्या सेवेमध्ये असलेली भारतीय फौज सुभाषच्या बाजूला आली. त्याचं सगळ्यात मोठं श्रेय जपानी माणूस लिहितो, सावरकर्स मिलिटरायझेशन पॉलिसी इन वॉर नंबर 2 बिगॅन टू शेप. सेकंड वर्ल्ड वॉर मध्ये मिलिटरायझेशनची जी पॉलिसी भारतात सावरकरांनी केली होती, त्याचा खरा आकार काय तो आता आम्हाला कळायला लागला. इट्स बिगॅन टू शेप द मिलिटरायझेशन पॉलिसी. जेव्हा इम्फाळपर्यंत सेना आली, इथून थोडा दुर्दैवी काळ तुमचा आमचा सुरू होतो. अरे अमेरिकेने शस्त्र उपसले, अणुयुद्धाचे भारी, जपान पडला, जर्मन हटला, कोण आता कैवारी. युद्धामध्ये अमेरिका आली. हिरोशिमा नागासाकीवर अणुबॉम्बचा स्फोट झाला. जपानने गुडघे टेकले. एका बाजूला जर्मनीची पिछेहाट झाली. हिटलर संपला. जपानची ही मदत थांबली आहे, जर्मनीची मदत थांबली आहे. कशाच्या जीवावर इम्फाळ क्रॉस करून जायचं. रसद कोण पुरवणार. तर भारतातले आहा. पंडित नेहरूंनी वक्तव्य केलेलं इतिहासात आहे. पंडित नेहरू म्हणाले, सुभाष जपान्यांच्या वतीनं चालून येतोय. म्हणजे इंग्रज गेलं की जपान्यांचं राज्य आपल्यावर होणार आहे. या पारतंत्र्यातून भारताला वाचवण्यासाठी सुभाष आपल्या हद्दीत आला.
की इंग्रजाच्या बंदुकीऐवजी मीच त्याच्या पोटात बायोनेट सारखा घुसेल. हे तर बंदूक प्रेम आहे. तर त्यांना 100% माहितीये सुभाष आला की पहिला पंतप्रधान तो आहे. कारण तो 3-4 वर्ष निवडून आलेला आहे. तुम्ही अपॉइंटेड आहे फक्त. स्वतंत्र भारतामध्ये खूप मोठा प्रश्न येऊ शकतो. जर काँग्रेसचंच एवढं मोठं नेतृत्व माझ्याच पोटात बायोनेट सारखं घुसायला तयार असेल तर कोण मला मदत करणार आहे तिथे? थोडा वेळ का होईना माघार घ्यावी लागेल. हृदयावर दगड ठेवून इम्फाळ पर्यंत जिंकलेला प्रदेश सोडून परत आझाद हिंद सेनेला माघार घ्यावी लागली. बराच पिछेहाटी साकार झाला. सेनेला थोडा विराम दिला आणि सुभाष बाबूने एक आश्वासन दिलं, आणखीन पुन्हा देशाची, पैशाची आणि शस्त्राची या दोन्ही मदतीचा ओघ मिळवतो, येतो आणि दिल्ली गाठूया. आणि ही कुठे मदत घेण्यासाठी जाणार होते कोणाला माहीत नाही. हबीबुर रहमान हा त्यांचा पर्सनल सेक्रेटरी, अधिक आझाद हिंद सेनेचा मोठा अधिकारी, तो आणखीन काही अधिकारी, काही कागदपत्र, काही खजिना, इतकंच सगळं घेऊन सायगाव विमानतळावरनं विमान उडालं. ते दुर्दैवी ऑगस्ट महिन्यातली तारीख. विमान सुभाष बाबूंना घेऊन गेलं 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 सैनिकांचा निरोप घेऊन निघालं आणि 24 तासाच्या आत जगात निरोप आला. फार्मोसा नावाच्या बेटाच्या आसपास विमानाचा अपघात झालेला आहे. विमान जळून कोसळलेलं आहे. शोध चालू आहे. पण बहुतेक सुभाष इज नो मोर. हातातोंडाशी विजय आलेला असताना सुभाष गेल्याची वार्ता आली. मात्र देशावर जशी सुतकाची कळा आली होती त्याच्यापेक्षा जास्त मोठी कळा कलकत्त्यामध्ये, बंगालमध्ये, कटकमध्ये येऊन उभी राहिली. त्यांच्या आईचे शब्द होते, नवे आईचे नव्हे, भारत मातेचे शब्द होते की काय रे हे झालं. फार्मोसा हे बेट भारताच्या पूर्वेकडे आहे. पूर्वेकडून सूर्य उगवतो, चंद्र उगवतो. आमचंच भाग्य असं दुर्दैवाचं की आमचा चंद्र पूर्वेला मावळून गेला. अंधार माझिया घरी झाला, अंधार माझिया घरी झाला, पूर्वेस चंद्रमा मावळला, पूर्वेस चंद्रमा मावळला. आई म्हणते मला वाटले उभी राहीन मी हिमालयाच्या गच्चीवरी, ऐकीन तुझिया कीर्तीची रे दिगंतरी मी ललकारी. मनी उभवले किती मनोरे, जीवा लागला तव छंद, माता भावे तेव्हा कळतो पुत्र यशाचा आनंद. पुत्र यशाचे पवाड ऐकून मोहून गेला कळीकाळ, कोटून ठेवी दुर्दैवी ह्या मातांचे सान पाड. छोटी तुम्ही अशी बेकर, तुम्हा नाही हे कळणार. माता किंवा सहृदय कवितो पुत्र दुःख हे गाणार. अंधार माझिया घरी झाला, पूर्वेस चंद्रमा मावळला.
सुभाष, कहा हो सुभाष, कहा हो सुभाष करत आई हाय खाऊन बसली. भारतीय सैन्याने हाय खायची वेळ आली होती, पण साऱ्या सैन्याला पुन्हा निरोप पोचले. नेत्यासाठी युद्ध नाही थांबवायचं बाबांनो. आता नेतृत्व तर नाहीये शिल्लक. आपापल्या पातळीवर इंग्रजाच्या सगळ्या सत्तेला विरोध करा. तुम्ही सारे विरोधामध्ये उठलेले दिसला ना दिसला की इंग्रज घाबरून निघून गेल्याशिवाय त्याला दुसरा रस्ता नाहीये. आणि मग मात्र भारतामध्ये असलेल्या जवळजवळ 100च्या वर सैनिकी छावण्यांनी जे इंग्रजाच्या विरोधात निदर्शनाचे उठाव केले, इथं इंग्रज सटपटला. जे आंदोलन चालू आहे ते आंदोलन सैनिकांच्या दस्त्याखाली दाबून टाकू अशी कल्पना होती. पण 46-47 2 वर्ष भारतातल्या 100च्या वर सैन्य शिबिरं इंग्रजाच्या विरोधामध्ये निदर्शनं करतायत. सैन्य आपलं राहिलं नाही. या देशात फार काळ टिकता येणार नाही. आणखीन काही वेळ जर अन्याय करत राहिलो तर आता चिडलेले सैनिक आपल्यावर गोळीबार करून छन्न करतील यात आता संशय नाही. सैन्याला इंग्रज घाबरला आणि निघायची बोलणी सुरू झाली. सुभाष जरी 45ला गेला तरी आझाद हिंद फौजेची भारताबाहेरची कामगिरी आणि भारतामध्ये वाट बघत असलेल्या सैनिकांनी केलेले उठाव ती कामगिरी, या दोनही कामगिरींचा फार मोठा वाटा स्वातंत्र्यात आहे. याचा शेवटचा पुरावा देऊन कीर्तन थांबवणार आहे. नंतर सुभाष नावाची डायरी आणि पुढे काय काय झालं अनंतगुप्त इतिहास आहेत, पुढच्या कालखंडात पाहू. पण याचा पुरावा सांगा आपण बुवा की सुभाषने भारताबाहेर केलेली कामगिरी आणि आता त्याचे निरोप पोचल्यामुळे भारतीय सैनिकांनी केलेली कामगिरी, याच्यामुळे इंग्रज जास्त घाबरला आणि याच्यामुळे तो निघायची भाषा करून निघाला. याला पुरावा द्या. शेवटचा पुरावा देऊन भैरवी म्हणूया. पुढचा महोत्सव आपल्यापर्यंत पोचलाच आहे. मात्र ते वाक्य आणि ती भैरवी करण्यापूर्वी 2 आवेदन आहेत. दरवर्षीची अंदमान यात्रा 21 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी मी करणार आहे. त्या काळात ज्यांना येणं शक्य आहे त्यांनी आपलं देणगीचं काउंटर आहे त्याच्या शेजारीच ही यात्रा जे कंडक्ट करतात, जे आयोजित करतात, त्या गोपटे वहिनी स्वतः थांबल्या आहेत. त्यांच्याकडनं आपण माहिती घ्या, त्यांचा नंबर घ्या. अधिक विस्ताराने तुम्ही उद्या त्यांच्याशीही बोलू शकाल. पुढचं कार्यवाही करा. 1 पुढच्या महोत्सवाच्या दृष्टीने आपल्याला तो आणखीन भव्य करायचा आहे. त्याची तयारी आजपासूनच केली पाहिजे, उद्यापासून केली पाहिजे. लिस्ट काढायची माहिती असलेल्या त्यांना सगळ्यांना फोन करून त्रास द्यायचा, रिमाइंडर करत राहायचे. कीर्तनात सरेंडर व्हा. 2 आणि 3 हे वर्ष वाया घालून नाही चालायचं. याचं कारण थोडं भयानक आहे. ऐका. सर्व जगाच्या इस्लामपंथीयांमध्ये एक अंधश्रद्धा आहे. ही अंधश्रद्धा फैलावायला त्यांच्याच एका ग्रंथातलं भविष्य कारणीभूत आहे. इस्लामचं भविष्य सांगणारं असे काही हदीस नावाचे ग्रंथ आहेत ज्याच्यामध्ये पैगंबरांनी भविष्यवाणी सांगितली आहे. या भविष्यवाणीप्रमाणे या पंथाच्या 15व्या शतकात असं काहीतरी जगात होणार की ज्यामुळे ते एक तर जगावर राज्य करतील किंवा जगाच्या सगळ्या संसारात इतके छान मिसळून जातील की असा दुष्टपणाचा वेगळेपणा शिल्लक राहणारच नाही. 2 पर्याय आहेत. हे जगात मिसळून जातील, ते तर जगावर राज्य करतील. आणि हे 15वं शतक 2023ला सुरू होतं. सगळ्या जगावर आपलं राज्य झालं पाहिजे म्हणून प्रचंड मोठं संघटन बांधण्यासाठी ISIS सारख्या संघटना निर्माण झाल्या. त्यांना देशाचं बंधन नाहीये, त्यांना जगाच्या राज्याचा विचार करायचा आहे. आणि म्हणून त्यांना इस्लामचा जरी पाठिंबा असला तरी ISIS या संघटनेचा झेंडा काळ्या रंगाचा आहे. आपण नेटवर माहिती घ्या, त्या सगळ्या वेबसाईट नेटवर उपलब्ध आहेत. आणि काळा का
याचं कारणही ते सांगतात. जाना है तो सब लोगों को काला करके ही जाएंगे. अर्थात या अंधश्रद्धेला कुणीच बळी पडू नये अशीच आपली इच्छा आहे. कशासाठी अंधश्रद्धा बाळगायच्या? जशा हिंदूंनी अंधश्रद्धेच्या विकास नादी लागू नये, तसं कुठल्याच पंथीयांनी अंधश्रद्धेच्या नादी लागून कुठला तरी जगामध्ये विस्फोट करण्याचा वेडेपणा मनात करावा अशी सदिच्छा तुमची आमची असली तरी आज ना उद्या सगळं जग विस्फोटाकडे चाललंय ते कुणी नाकारू शकत नाही. आणि समजा चुकून माकून 15व 16व शतक आपल्याला त्रासदायक आहे हे कळण्यामुळे जर विस्फोट झाले तर या सगळ्या एकूण जागतिक महायुद्धाच्या काळामध्ये तुम्ही आम्ही शिल्लक कसे राहणार याचं चिंतन थोडं उद्यापासूनच करूया. 22 साली चिंतन करून सुरू करून काही उपयोगाचं नाही. पण हे तर म्हणजे अनेक माणसं अनेक विद्यार्थी आपल्याला चव्हाट्यावर गप्पा मारताना दिसतील. शिवसेनेचं चुकलं का बीजेपीचं चुकलं का काँग्रेसचं काय झालं का राष्ट्रवादीचं काय झालं चर्चा करायला हरकत नाही. प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे. पण किमान आता या युवकांनी युवतींनी एवढा विचार केला पाहिजे, सीमे पलीकडचा शत्रू प्रचंड गतीनं 2 ते 3 वर्षात सगळ्या देशाला बुडवायला उभा आहे. सीमेच्या पलीकडच्या माणसाला तुमचा कुठलाही पक्ष दिसत नाही. जेव्हा बोरीबंदर स्टेशनला कसा येतो आणि फायरिंग करतो तेव्हा तो विचारत नाही तुम्ही कोणत्या पक्षाचे आहात, तुम्ही कोणत्या पक्षाचं समर्थन करता, तुम्ही कुठल्या संघटनेचे आहात, काही संबंध नसतो. तुम्ही भारताच्या झेंड्याखाली आताच तुमचा दोष आहे. सरसकट हिंदूही मानले जातात, मुसलमानही मानले जातात, ख्रिश्चनही मानले जातात, शीखही मानले जातात. कसा गोळ्या घालतो तो हिंदूंना नव्हे भारतीयांना. आणि असे गोळ्यांच्या पौछाराखाली प्रचंड मोठी सज्जनांची सेना मरावी यासाठी प्रचंड आतंकवाद्यांच्या फौजा तयार आहेत. फक्त ते 23च्या आज्ञेची वाट बघतायत. त्यामुळे याच्यामध्ये काय होणार तुम्हालाही माहित नाही, मलाही माहित नाही. पण मुद्दा असा आहे, समजा चुकून माकून आपल्या घरच्या लोकांना या सगळ्या आपत्तीमध्ये वाचवायचं असेल तर कॉलेजमधल्या मुलाला आपण किमान हा प्रश्न विचारला पाहिजे, तुझी चर्चा राहू दे बाजूला, तुझ्या वडिलांना खांद्यावर घेऊन तू 1 तास त्यांना सुरक्षित ठिकाणी पळवत नेणारेच कसं ते एकदा दाखव. त्याची प्रॅक्टिस तू 23 जानेवारीत सुरू करून काही तुला मिळणार नाही. आत्तापासूनच केलंच तर आमच्या आज वय वर्ष 10 ते वय वर्ष 30 असलेल्या युवक युवतीला सलग तासभर पळताही येत नाही. युद्ध खूप लांब आहे. साधा अर्धा पाऊण तासाचा तुम्हाला आम्हाला व्यायाम झेपत नाही. महायुद्ध फार लांब आहे. आणि शेवटी लक्षात ठेवा, युद्धामध्ये तेच टिकतात जे युद्धामध्ये टिकून राहायची तयारी ठेवतात तेच. भगवंत कोणावरही फुकटचा दया करायला बसलेला नाही. भगवंत हा परित्राणाय साधूनाम येणार आहे. तो गोवर्धन उचलायला तयार आहे, फक्त सगळ्या गोकुळाने काठ्या लावल्या तर. तो रावणाशी झुंज करायला तयार आहे, सेतू बांधायसाठी सगळे वानर येणार असतील तर. तुम्ही लंकेचा विजय करा, जेवायच्या वेळेला आम्हाला बोलवा, हे धंदे देवाला जमण्यातले नव्हेत आणि हे मानवतेलाही योग्य नव्हेत. तेव्हा कुठल्याही अशा वेगळ्या अंधश्रद्धेला जर उद्या भारतावरती किंवा विश्वावरती काही महाभयानक प्रसंग आला तर बाकीच्या सगळ्या आपल्या चर्चा बाजूला राहू देत. कोकणस्थ म्हणजे मोठे का देशस्थ म्हणजे मोठे का 96 कोळी मराठे मोठे का 92 कोळी मराठे मोठे का हे महार मोठे का बुद्ध मोठे, साहेब या कोणाला शत्रू ओळखत नाही. आयस तुमच्या अंगावरती आला, याच्यातून मी माझ्या उपास्य दैवताला आणि माझ्या भक्तांना कसं वाचवू याच्या प्रॅक्टिससाठी किमान 3-4 वर्ष देवाने दिलेत, हे आभार आहेत. नशिबाने हे इंटरनेटवर सगळं ओपन झाल्यामुळे आपल्याला आधी कळलं तरी आहे. आता नेटवर कुठल्या तरी कॅन्डी क्रश गेम खेळण्यापेक्षा आपल्या आयुष्याची कॅन्डी क्रश होण्यासाठी शत्रू तयार आहे, याच्यामध्ये ही कॅन्डी कशी वाचणार आहे याचं थोडं चिंतन करूया. उपासनेला दृढ चालवूया, संस्कृतीची दृढ जतन शक्ती करूया आणि पुढच्या माझ्या या राष्ट्राच्या अस्तित्वाच्या रक्षणासाठी ज्याला ज्याला जे जे म्हणून शक्य असेल ते त्याने आता उभं करायला पाहिजे. प्रयत्नाची पराकाष्ठा. 17व्या वर्षी कुणी माणूस पळू नाही शकत, मला कल्पना आहे. पण 17व्या वर्षी तुम्हाला एखाद्या शस्त्राची दुरुस्ती तर शिकता येते.
60 वर्षाची स्त्री पडू शकत नाही हे मी समजू शकतो, पण आपत काळामध्ये नर्सिंग कसं करतात हे तर शिकता येतं का? स्वतःच्या भावाचे हातपाय तोडल्यावरच बँडेज कसं बांधायचं शिकणार आपण? आणि हे संकट किती जवळ आहे ते इथे मला सांगायला नको. भिवंडीमध्ये काय झालंय तुम्हालाही माहिती आहे. फक्त आपल्या देशाच्या धर्मनिरपेक्षतेच्या बाजूने उभं राहिलेल्या 2 पोलिसांची ह्याच भिवंडीमध्ये हातकडीवर बांधून एक एक अवयव तोडून हत्या झाली आहे. भारताचे आधार कार्ड असलेल्या नागरिकांच्याकडून. परकीय नव्हते आलेले तेव्हा. भारताचे रेशन कार्ड धारक जर भारताच्या पोलिसांना अशा तऱ्हेनं अवयव तोडत मारत असतील भर रस्त्यावरती, ही भयानक घटना इथली आहे. याच्या पुढे तुमच्या आमच्या पोलिसांना आपण आश्वासन दिलं पाहिजे की बाबांनो घाबरू नका. माझ्या शाळेतली, माझ्या महाविद्यालयातली, माझ्या परिवारातली ही 1000 मुलं आज तयार आहेत तुमच्या बरोबर संग्रामाला उठायला, तुमच्या मदतीला उभं राहायला, तुमच्या पाठीशी उभं राहायला. तुम्ही एकटे दुकटे समजू नका. पोलिसांच्या कुटुंबियांना काही भावना नसतात का हो? त्याही बिचाऱ्या बायका घाबरत असतील की माझ्या नवऱ्यावर काय परिस्थिती येईल. जवानाच्या बायकोला काही जीव नसतो का हो? ते मरणासाठी जरी उभे असले तरी सुद्धा त्यांना ही आश्वासनाची गरज असते. बस सुभाष बाबूंच्या या चरित्राला वंदन करून एवढंच सांगू, बाबूजी तुम्ही एवढे अनंत कष्ट करून प्रयत्न करून हे स्वराज्याचं छोटं का होईना दान आमच्यापाशी दिलंय. हे स्वराज्याचं दान सुद्धा आज वेगवेगळा शत्रू वेगवेगळ्या तऱ्हेनं तोडून पुन्हा एकदा आमचा देश छिन्न विच्छिन्न करायला उभा आहे. तर या संग्रामामध्ये पुन्हा एकदा तुमच्या हातची शक्ती, हनुमंताची शक्ती, रामाची भक्ती, भारतीय संस्कृतीची प्रीती ही सगळी हृदयामध्ये खट्ट करून आम्ही पुन्हा एकदा या महासंग्रामाला सिद्ध होऊ आणि आमचा महासंग्राम जिंकून दाखवू. ती आझाद हिंद फौजेची खरी श्रद्धांजली तुम्ही आम्ही आज ना उद्या पूर्ण करायची आहे. ती व्हावी अशी या ठिकाणी हनुमंताला प्रार्थना. शरण शरण हनुमंता, शरण 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 हनुमंता, तुम्हा आलो रामदूता, तुम्हा आलो रामदूता. आरतीचं तबक तयार करा. सर्वांचे माझ्याकडून मनापासून आभार मानतो. पण रात्री जागरण झालं तर उद्या सकाळी मी झोपून राहू शकतो, तुम्हाला कामावर जायचं असतं. पण असं असून सुद्धा आपण सगळ्यांनी देशभक्तांना वंदन करायला एवढा वेळ काढला. आपल्या सगळ्या मुला बाळांसह आप्तेष्टांसह आला. आता अशीच मानवांना आता द्यायला अजून हजारोच्या संख्येनं माझे आप्तेष्ट येतील याची काळजी आपण घेऊ. आणि ही पण श्रवण भक्ती आहे, लक्षात ठेवा. या गोष्टी ऐकून 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 सुद्धा अंगात असा जोर येतो की उद्या पुन्हा एकदा भारताच्या आझाद हिंद फौजेची मोठी फळी उभी राहील आणि सर्व संकटापासून भारताला निश्चितपणे मोकळी करेल. काय भक्तीच्या त्या काय भक्तीच्या त्या मजदाव्या सुभटा, मजदाव्या सुभटा. शरण 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 हनुमंत, हनुमंत हनुमंता. महारुद्र हनुमान की जय. आरतीसाठी सगळे उभे राहू. ज्यांना अंदमानमध्ये जायचे त्यांनी गोपट्यांची गाठ घ्या आणि पुढच्या कालखंडामध्ये पुढल्या वर्षाचा उत्सव येईल तेव्हा येईल. पण त्या उत्सवापर्यंत इतकी इथपर्यंत आपली आता तयारी झाली आहे एवढं मला कळवायला या. काय मागल्या वर्षी छान केलं हो एवढंच सांगायला येऊ नका. वर्षभरात काही गृहपाठ, काही प्रकल्प उपासनेच्याही दृष्टीनं आणि जनहिताच्याही दृष्टीनं या दोनही प्रकल्पांवर गंभीर चिंतन करा. अंधश्रद्धेला कोणी खत पाणी घालू नये, पण संकट आलं तर मात्र लोकांनी सिद्ध राहावं यासाठीचा प्रसार आणि खूप मोठी मोहीम तुम्हा मला राबवली पाहिजे. तुमच्या आमच्या प्रयत्नाला भगवंतांनी यश द्यावं अशी हनुमंताची प्रार्थना करायची. हे चिदान देगा देवा तुझा विसरला गुण खालीन आवडी हेच माझी सर्व गुणी नरके मुक्ती धन संपला संत संगो देगा तुला म्हणे गर्भवासी तुझे घालावे आवासी सत्राणे पुत्राण होत्रागवर जगन्मल भूमंडळ सिंधू जलगणी कणाडले ब्रह्मांड भागे भुवनी सुलभल नर देशांतर धार्या
माझ्या प्राणी जय देव जय देव जय जय हनुमंता तुमचे प्रसादे विकृतांता जय देव दुम दीपाकडे उठा प्रतिशब्द धरधरा धरणी धर्मानी दाखेद कळामध्ये प्रभूत उद्गण उच्छेद रामी रामदासा शक्ती साशोध जय देव जय देव जय जय हनुमंता तुमचे प्रसादे विकृतांता खालील लोकांबळवतीन चरण डोळ्याने वागिन प्रेमी अलंकिन आत्मयोजन भावे कुवाळिन मणिन त्वमेव माता पिता त्वमेव बंधुः सखा त्वमेव विद्या सकल त्वमेव सर्वं मम देव कायेन वाचा महेन्द्रियेण विधात्मना तत्सभामन्तरो सकलं परस्मै नारायण इति समन्वया अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकी नायकं रामचन्द्रं हरे राम 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 हरे 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 कृष्ण कृष्ण हरे 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 राम राम हरे हरे गोपाल कृष्ण महाराज की जय महारुद्र हनुमान की जय भारत माता की जय आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय छत्रपती शिवाजी महाराज की सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे हेची आता जय जय रघुवीर समर्थ